सगळेजण आपले जेवढे जेवढे आहेत सध्या बाकीचे जॉईन होतील. आपण आपल्या इकॉनॉमिक्सच्या पुढच्या सत्राला सुरुवात करूयात अर्थव्यवस्थेच्या. तर तर आपण काय केलं होतं सकाळच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं की सकाळच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की बाबा आपली अर्थव्यवस्थेच्या संदर्भात भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये कोणती, हे सगळ्यात महत्वाचं आपण सकाळच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये कोणती. चला मग आता ठळक वैशिष्ट्ये झाली आपली बेरोजगारी किंवा पॉप्युलेशन एक्सप्लोजन, ह्या सगळ्या गोष्टी, कमी उत्पन्नाचा कमी रेट, कमी उत्पन्न व्याज, कमी सेव्हिंग्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात बघितल्या. आता आता आपण पुढच्या आपल्या सत्राला सुरुवात करूया की एखाद्या देशाचा विकास किंवा ते तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं की आपण तुम्ही येताना काय काय बघून या की आर्थिक वाढ विकास याच्या संदर्भात थोडीफार माहिती बघून या, असं तुम्हाला मी सांगितलं होतं. आता त्यातले किती जण बघितलं आहेत त्यांना फायदा 100% होईल. ज्यांनी बघितलं नाही त्यांना मी आता किंवा जे बघितलं त्यांना सुद्धा आता मी एक्सप्लेन करतो. तर नीट समजून घ्या. कारण हा हा टॉपिक का समजून घ्या किंवा हा टॉपिक मी का घेतोय आधी, याला कारण आहे की हाच महत्वाचा युपीएससी साठी तर आहेच, पण एमपीएससी एमपीएससी मेन्सच्या मध्ये थर्ड पेपर जो आहे आपला एचआरडी, त्या पेपरच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. म्हणजे तुम्हाला जर हा टॉपिकची बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या तर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा थर्ड पेपरचा जो एचआरडीचा बेस आहे तो बऱ्यापैकी म्हणजे खूप जास्त प्रमाणात कव्हर होणार नाही, पण त्याच्यात जो विषय आहे त्याच्यात जो टॉपिक आहे या रिलेटेड त्याचा बेस पण तुमचा क्लिअर होऊन जाईल. म्हणजे दोन्हीसाठी महत्वाचं आहे, राज्यसेवा प्रीसाठी आहे किंवा सगळ्या परीक्षांसाठीच्या प्रीसाठी आहे युपीएससी साठी वगैरे, पण राज्यसेवा मेन्स मधील एचआरडी मध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. म्हणजे आर्थिक वाढ आणि आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी. चला तर आपण बघूया की विकास. आता एक विकास म्हणजे आता डेव्हलपमेंट, आपण एवढे शब्द कंटिन्यू बघतो डेव्हलपमेंट. आतापर्यंत पण तुम्हाला मी बऱ्याच वेळा लेक्चर मध्ये वापरलं की बाबा डेव्हलपमेंट काय असतो. आपल्याला विकास करायचा आहे, आर्थिक विकास करायचा आहे, सामाजिक विकास करायचा आहे, संपूर्ण अंगाचा विकास व्हायला पाहिजे, फक्त पैशाच्याच वृद्धी होऊन चालत नाही. सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळा आपण बोललो. तर आता बघा की नेमका विकास काय असतो, विकास किंवा डेव्हलपमेंट या शब्दाचा अर्थ काय. निर्देशांक दोन असतात, म्हणजे विकास हा दोन पद्धतीने मोजला जातो. पहिला असतो तो आर्थिक वृद्धी आणि दुसरा असतो तो आर्थिक विकास. विकासात मधलीच कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे. वृद्धी पण छोटी आहे, पण तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला माहिती एक गणितात आपल्याला सेट असतो, सेट सबसेट सेट, आपल्याला प्रश्न पण पडतात राज्यसेवा की कुठल्याही परीक्षेच्या पूर्वाला की हा एक छोटा सेट असतो त्याच्यापेक्षा एक मोठा सेट असतो, किंवा एक छोटा सर्कल त्याच्या भोवती एक मोठं सर्कल असतं. तसं हे आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. एक पहिल्यांदा तुम्हाला एक जनरल डेफिनेशन सांगतो, मग आपण दोन्हीतलं एक आत म्हणजे डिटेलमध्ये थोडं बघू. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास हे जनरल तुम्हाला सांगतो पहिल्यांदा. एक साधं उदाहरण किंवा काय तर हा एक सध्या उदाहरण काय देतो तुम्हाला. उदाहरण चला एक आंब्याचं आंबा घ्या, एक आपला आंबा. आंब्याच्या आतली जी कोय असते ना, ती एक आर्थिक वृद्धी जर मांडली तर पूर्ण आंबा हा आर्थिक विकास असतो. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य काय, तर आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासामधली छोटी संकल्पना आहे. समजलं. आर्थिक वृद्धी. आता बघा आर्थिक वृद्धी म्हणजे काय असतं, तर आर्थिक वृद्धी ही एक संघात, आता आपण स्पेसिफिकली दोन्हीचं थोडं डिटेलमध्ये बघू आपण, आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास. जनरल तर तुम्हाला समजलं आर्थिक वृद्धी काय असतो, आर्थिक विकास काय असतो. आणि ह्या दोन्ही संकल्पना देशाची प्रगती किंवा देशाचे किती प्रगत होत आहे, देशाचा विकास कोणत्या मार्गाने होत आहे हे मोजण्यासाठी हे दोन्ही संकल्पना वापरतात. फक्त आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास वापरतात असं नाही, संकल्पना दोन्हीही वापरतात. पण आर्थिक वृद्धीपेक्षा आर्थिक विकास ही संकल्पना मोठी आहे, ब्रॉड आहे. तर आर्थिक वृद्धी काय असते, तर आर्थिक वृद्धी ही एक संख्यात्मक संकल्पना आहे. कशी आहे, संख्यात्मक. आणि आर्थिक विकास ही एक गुणात्मक संकल्पना आहे. एक साध्या ह्याच्यात जर तुम्हाला असे प्रश्न पडलेत परीक्षेला की आर्थिक वृद्धी म्हणजे काय किंवा आर्थिक वृद्धी
हे संख्यात्मक आहे का गुणात्मक आहे? तर आर्थिक वृद्धीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? इकॉनॉमिक ग्रोथ. तर आता आपण पहिल्यांदा इकॉनॉमिक ग्रोथ बद्दल बोलू. बघा, आता आपण इकॉनॉमिक ग्रोथ बद्दल बोलतोय म्हणजे आपण त्याच्यातले स्पेसिफिक काहीतरी गोष्टी बघतोय. आता इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वृद्धी म्हणजे काय असतं? एखाद्या देशाची आर्थिक वृद्धी होत आहे म्हणजे काय? तर एखाद्या देशातील वस्तू आणि सेवांचं एकूण उत्पन्न किती होत आहे हे त्याच्या आर्थिक वृद्धी दर्शवतं. वृद्धीबद्दल बोलतोय मी सध्या, लक्षात ठेवा, मी ग्रोथ बद्दल बोलतोय. एखाद्या देशाची देश इकॉनॉमिकली शब्द इकॉनॉमिकली ग्रोथ होत आहे याचा अर्थ काय असतो? तर त्या देशातील वस्तू आणि सेवांच्या एकूण उत्पादनात वाढ होत आहे. समजलं? एखाद्या देशाच्या वस्तू आणि सेवा यांच्या एकूण उत्पादनात म्हणजे प्रोडक्शन वाढतंय, आपलं सर्व्हिस सेक्टर वाढतंय, हे जर वाढत असेल आपल्या देशाची इकॉनॉमी, तर त्याला म्हणतात की त्या देशाची इकॉनॉमिकली ग्रोथ होत आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आपलं सतत वाढत राहतं इकॉनॉमिकली ग्रोथ मध्ये. आणि ते आपण कशा संदर्भात मोजतो? तर तो आपल्या जीडीपीच्या, जीडीपी शिकवणार आहे तुम्हाला, तर लक्षात ठेवा की जीडीपीच्या संदर्भात आपण जे मोजतो ते असतं आपलं इकॉनॉमिक ग्रोथ. म्हणजे जीडीपी मध्ये आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, जीडीपी, जीडीपी मध्ये आपण काय मोजतो? तर एखाद्या देशातील वस्तू आणि सेवांचं एकूण उत्पादन किती होत आहे याची ज्यावेळेस आपण मोजमाप करतो, गणना करतो, तो जो मोजतो त्याला म्हणतात जीडीपी किंवा आर्थिक वृद्धी. जीडीपी अजून डिटेल सांगेन, पण जीडीपी पण बऱ्यापैकी हीच डेफिनेशन एखाद्या देशाची. मग ते सतत उत्पन्न वाढत आहे का कमी होत आहे? आता आपण म्हणतो बघा काय काय वेळेस की ही जी जीडीपी आहे एखाद्या देशाची किंवा भारत देशाचा जीडीपी पॉझिटिव्ह वाढतोय, घनात्मक वाढतोय, तर निगेटिव्ह होतोय, का ऋणात्मक होतोय. म्हणजे एखाद्या देशाची इकॉनॉमिक ग्रोथ ही पॉझिटिव्ह सुद्धा असू शकते आणि निगेटिव्ह सुद्धा असू शकते. हे लक्षात ठेवा, कारण हे प्रश्न विचारतात. फक्त इकॉनॉमिक ग्रोथ किंवा जीडीपी हा फक्त पॉझिटिव्हच असतो, वाढच असते असं नाही. बऱ्याच ह्याच्यात कोरोनाच्या काळात बऱ्याच सेक्टरचा जीडीपी इकॉनॉमिक ग्रोथ ही निगेटिव्ह होती आपली, कारण सगळं बंद होतं. आपण बघतो प्रत्येक सेक्टर वाईज पूर्ण ओव्हरऑल बघितलं तर थोडाफार जीडीपी आपला पॉझिटिव्ह होता, पण मेडिकल फील्ड सोडला तर बाकीच्या बऱ्याच सेक्टरमध्ये आपली जीडीपी किंवा आपली इकॉनॉमिक ग्रोथ स्पेसिफिकली सांगायचं तर ती निगेटिव्ह होती. म्हणजे आर्थिक वृद्धी दर, इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय? तर देशातील वस्तू आणि सेवांचं एकूण उत्पन्न किंवा त्याची वाढ, ही त्याला आर्थिक वृद्धी म्हणतात. मग आर्थिक वृद्धीचं मोजमाप हे पॉझिटिव्ह पण असू शकतं आणि निगेटिव्ह पण असू शकतं. सांगितलं तुम्हाला. ही झाली आपली इकॉनॉमिक ग्रोथ. समजलं? इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय असतं? जीडीपीचं त्याच्याशी संबंध काय असतो? आता इकॉनॉमिक ग्रोथ झालं. आता आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, तर तुम्हीच बघा ना, शब्द थोडं नीट बघितला तर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट किंवा इकॉनॉमिक वृद्धी आणि विकास. मी तुम्हाला सांगितलं ग्रोथ किंवा वृद्धी हा विकासाचा एक सबसेट आहे, एक छोटासा सेट आहे. म्हणजे आता आपण बघितलं की वृद्धी आणि विकास या दोन्हीतला फरक. वृद्धी म्हणजे एखाद्या गोष्टीत वाढत जाणे, कुठल्या? आपल्या सर्व्हिस सेक्टर, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये. तोच विकास काय असतो किंवा एखाद्या देशाची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काय असती की एखाद्या देशाच्या वृद्धीसोबतच, म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ तर पाहिजेच. मी तुम्हाला आधीच सांगितलं, तो एक त्याचा एक आंब्याचं आणि कोळीचं उदाहरण दिलं होतं, तो त्याचा एक पार्ट आहेच. तर इकॉनॉमिक डेव्हलप म्हणजे एखाद्या देशाची गुणात्मक संकल्पना काय आहे? म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ सोबतच त्या देशाचे त्या देशाच्या बाबतीत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होते आहे का नाही, ज्यावेळेस या गोष्टीची मोजमाप केली जाते त्याला म्हणतात इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. समजलं? इकॉनॉमिक वृद्धी आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मधला फरक. फक्त ज्या वेळेस प्रोडक्शन आणि सर्व्हिस सेक्टरचं उत्पन्न बघतो आपण त्याला ग्रोथ म्हणतात, आणि त्यासोबतच ज्यावेळेस बाकीच्या गुणात्मक गोष्टी बघितल्या, बाकीच्या कुठल्या ते सांगतो तुम्हाला, बाकीच्या दुसऱ्या गुणात्मक गोष्टी ज्या बघितल्या जातात देशाच्या, त्यांचं कॅल्क्युलेशन केलं जातं, त्याला म्हणतात इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. एक मिनिट.
तर मी तुम्हाला सांगितलं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये दुसऱ्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या तुम्हाला वारंवार उल्लेख करतोय की इकॉनॉमिक ग्रोथ सोबत बाकीच्या गुणात्मक गोष्टींचं पण, नंतरच्या गुणात्मक गोष्टींचं पण व्हॅल्युएशन केलं जातं, गुणात्मक गोष्टींचं पण व्हॅल्युएशन केलं जातं. तर या दुसऱ्या गुणात्मक गोष्टी आहेत कोणत्या? तर या गुणात्मक गोष्टी म्हणजे आर्थिक वृद्धी होत असताना, लक्षात ठेवा, आर्थिक वृद्धी तर पाहिजेच. आर्थिक वृद्धी होत असताना तुमच्या देशातले दरडोई वास्तव्य उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न वाढत आहे का? ही गुणात्मक संकल्पना हे बघणे. त्याच्यानंतर देशातली दारिद्र्यता कमी होतीये का वाढतीये हे बघणे. त्यानंतर देशातली बेरोजगारी कमी होत आहे का वाढत आहे? देशातील उत्पन्नाचे इतर साधन त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्टमेंट होत आहे किंवा देशातील आपल्या देशातील निसर्गावर त्याचा परिणाम काय होतोय किंवा नैसर्गिक बाजूला आपण आर्थिक बाबतीत किती कन्सिडर करतोय. ज्यावेळेस तुम्ही या सर्व गोष्टींची अभ्यास कराल, सर्व गोष्टींचा विचार करून ज्यावेळेस एखादी आकडेवारी काढताल किंवा अभ्यास कराल, त्यावेळेस त्याला म्हणतात की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. समजलं? इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मधला फरक मला माहिती आहे. दुपारचं सेशन आहे, थोडं बोर होत असेल, झोप लागत असेल किंवा इकॉनॉमिक्स असं फक्त शिकवणं थोडं अवघड जातं. इकॉनॉमिक अवघड जाते इन द सेन्स मला शिकवायला का सोपं जाईल, पण तुम्हाला समजायला थोडं अवघड जाईल समोरासमोर नसल्यामुळं. पण शक्य तेवढ्या गोष्टी समजून घ्या. नाही समजलं तर अजून विचारा, तुम्हाला मी सांगत राहील. पण हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे, त्यामुळे याला समजून घ्या. खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे तुमच्या मेन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा. त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ह्याच्यातला फरक समजला तुम्हाला. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये गुणात्मक गोष्टी असतात, त्याच्यात तुमची दरडोई उत्पन्न काय होतंय, तुमच्या दारिद्र्यावर काय परिणाम होतोय, तुमच्या बेरोजगारीवर काय परिणाम होतोय, ह्या गोष्टी. म्हणजे उदाहरण सांगायचं काय तुम्हाला तर एक जर उदाहरण सांगायचं झालं तर गोष्ट कशी आहे की समजा एक तुम्हाला उदाहरण देतो. आता एक देश आहे, एका देशाचं इकॉनॉमिक ग्रोथ खूप होते फास्ट. एका देशाची इकॉनॉमिक ग्रोथ खूप फास्ट होते. म्हणजे काय तर तिथली जीडीपी खूप वाढते, म्हणजे तिथली सर्व्हिस सेक्टर आणि तिथले जे प्रोडक्शन आहे खूप फास्ट वाढत आहे, फास्ट वाढत आहे. पण त्या देशाच्या गुणात्मक बाजू पूर्ण ढासळत आहे. म्हणजे काय, जर बाबा त्या देशामध्ये दारिद्र्यता वाढत जात आहे किंवा तिथली बेरोजगारी वाढत आहे. पण तुम्ही म्हणाल मग सर इकॉनॉमिक ग्रोथ होत आहे तर दारिद्र्यता कशी वाढेल? इकॉनॉमिक ग्रोथ होत आहे तर नाही, इकॉनॉमिक ग्रोथ होत आहे तर बेरोजगारी कशी वाढेल? तर या आधीच्या मी तुम्हाला या आधीच्याच लेक्चरमध्ये सांगितलं होतं. मग त्यामुळेच मी असे टॉपिक सिलेक्ट केलेत की तो लेक्चर आणि हे लेक्चर कनेक्टेड असेल. आधीच्याच लेक्चरमध्ये, सकाळच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की एखाद्या गरीब आणि श्रीमंत यांच्यातला दुरावा हा वाढत जातो. कधी वाढत जातो? ज्यावेळेस कमी लोकसंख्येच्या हातात जास्त पैसा जातो किंवा जास्त संपत्ती जाते. म्हणजे काय होतं तर हे जे कमी प्रमाणातली लोकसंख्या आहे ना, यांचं उत्पन्न खूप वाढतं. पण ते एक कमी लोकांच्या हातात एकटवलेलं असतं. त्यामुळे दारिद्र्यता वाढत जाते, बेरोजगारी वाढत जाते. पण त्याची देशाची इकॉनॉमिक ग्रोथ होत असणार आहे. कारण काय? कारण सर्व्हिस सेक्टर आणि प्रोडक्शन वाढलेलं आहे. पण त्या देशाची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत असणार आहे का? नाही. कारण काय? कारण तिथली दारिद्र्यता आणि बेरोजगारी ही कमी होत नाहीये. म्हणून असं वाक्य जर आलं किंवा आलं पण असतं परीक्षेत एकदा, तर ही बाबा इकॉनॉमिक, बरं मराठीत सांगतो तुम्हाला, आर्थिक वृद्धी हे आर्थिक इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं लक्षण आहे का? म्हणजे आर्थिक वृद्धी जर झाली तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व्हायलाच पाहिजे असं आहे का? तर नाही. आर्थिक वृद्धीसोबत बाकीच्या पण गोष्टी होणं गरजेचं आहे. दारिद्र्यता कमी होणं, बेरोजगारी कमी होणं, तर त्याला आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणू शकतो. हा या दोन्हीतला बेसिक कन्सेप्ट आहे. बेसिक डिफरन्स आहे. एकदम सोप्या आणि लेमन भाषेत. समजलं? आर्थिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ओके, चला. समजलं अमृता, अरविंद, मोहिनी? समजलं सगळ्यांना? हे बेसिक तुम्हाला एचआरडी साठी खूप महत्वाचं आहे, म्हणून मी तुम्हाला याच्यावर एवढं सुलू आणि एवढं हे शिकवतोय थोडं डिटेलमध्ये.
समजलं का? हॅलो, ओके. चला चला आता आपण पुढे जाऊया. पुढचा कन्सेप्ट घेऊया की आता तुम्हाला मी आर्थिक ग्रोथ हे सांगितलं दोन्ही. आता ह्याच्यातच पुढचा कन्सेप्ट असतो किंवा आहे मानव विकास निर्देशांक. आता तुम्ही म्हणाल सर हे तरी इकॉनॉमिक्सच्या शेवटच्या चार्ट मधला आहे, चॅप्टर मधला आहे, तुम्ही कुठल्या शिकवतायत काय? मी सिलेबस असा फ्रेम करून घेतलेला आहे किंवा असा निवडलेला आहे की तुमची लिंक जुळून राहावी. मी जर जीडीपी जेएनपी ते तुम्हाला सगळं शिकवणार आहे. बँकिंग सेक्टर, आरबीआय, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे सर्व शिकवणार आहे. पण तो एक वेगळा पार्ट आहे आपल्या आर्थिक इकॉनॉमिक्सचा. तो पूर्ण टेक्निकल पार्ट आहे, तो पूर्ण कन्सेप्च्युअल पार्ट आहे. हा जरा थेरोटिकल पार्ट आहे. त्यामुळे यांची लिंक एकमेकांशी जुळलेली आहे. हीच लिंक आपण जर कंटिन्यू ठेवली तर तुम्हाला पण समजायला सोपं जाईल आणि कन्फ्युजन होणार नाही. त्यामुळे आधी हा कन्सेप्ट पूर्ण करून घ्या. त्यानंतर ते आरबीआय, रेपो रेट ते सगळं सगळं सांगणार, म्हणजे सगळं शिकवणार आहे तुम्हाला. काही मिस ठेवणार आहे किंवा एकही चॅप्टर मधला एकही टॉपिक मागे ठेवला जाणार नाही याची शाश्वती देतो. चला आता आपण जाऊया कुठं, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये काय असतं, मानव विकास निर्देशांक काय असतो. आता ह्याच्यात काय काय गोष्टी फॅक्च्युअल आहेत ते थोड्या वाचून वाचून म्हणण्यापेक्षा ऐकून घ्या, लिहून घ्या वाटल्या तर लिहून घ्या. 1990 कधी 1990 मध्ये UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम 1990 मध्ये युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम याने आपला पहिल्यांदा मानव विकास हा एक अहवाल जाहीर केला. कधी जाहीर केला, कोण केला, प्रश्न विचारलेला आहे. 1990 साली UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असा एक इंडेक्स जाहीर केला जगाच्या पातळीवर. त्याच्यात त्यांनी काय केलं तर विविध देशांचे मानव विकास निर्देशांक मोजले. विविध देशांचे मानव विकास निर्देशांक मोजले आणि त्या देशात त्या निर्देशकांवरून त्या गोष्टींवरून त्यांनी प्रत्येक देशाला आकडे रँकिंग दिली. त्यांचे मानव विकास निर्देशांक आहेत ते किती जाहीर केलं आणि फर्स्ट टू लास्ट असं सांगितलं बाबा जगातला मानव विकास निर्देशकांच्या बाबतीत सगळ्यात चांगला देश कोणता आणि सगळ्यात कमी प्रगती केलेला देश कोणता असं त्यांनी 1990 ला पहिल्यांदा जाहीर केलं. कोण केलं? UNDP ने, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामने. मग त्यांनी काय, आता बघा अजून ह्या UNDP काय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बद्दल काय काय बेसिक गोष्टी जे परीक्षेला विचारलेल्या असतात ते तुम्हाला सांगतो. ही कल्पना कोणाच्या डोक्यातली? कोणते दोन अर्थतज्ञ होते की ज्यांनी याची कल्पना मांडली जगासमोर किंवा युनायटेड नेशन समोर? तर मेहबूब उल हक पाकिस्तानचे अर्थतज्ञ आणि अमर्त्य सेन जे की भारताचे अर्थतज्ञ, म्हणजे आता स्थायिक येणारे आहेत म्हणून ते पण भारताचे अर्थतज्ञ म्हणून त्यांचं नाव येतं. कोण कोण? अमर्त्य सेन आणि मेहबूब उल हक. समजलं? ह्या दोन लोकांनी, ह्या दोन अर्थतज्ञांनी पहिल्यांदा ही संकल्पना मांडली. तरी पण जनक कोणाला म्हणलं जातं? HDI याचं जनक जर कोण विचारला, हा जनक असा स्पेसिफिक प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुमचं यायला पाहिजे अर्थतज्ञ मेहबूब उल हक. अमर्त्य सेन यांना जनक नाही म्हणलं जात. लक्षात ठेवा या गोष्टी. जनक जर विचारलं तर मेहबूब उल हक यांनाच त्या जनक म्हणून संबोधलं जात. तर काय केलं मग त्यांनी, कधी सुरुवात झाली तुम्ही सांगितलं तुम्हाला मी 1990 ला. मग 1990 ते 2010 या वेळेस त्यांनी जो निर्देशांक होते, म्हणजे निर्देशांक ज्या घटकांवरून काढला जात होता 1990 ते 2010 या निर्देशांकमध्ये ज्या घटकांवरून काढला होता त्या घटकांमध्ये काहीही बदल करण्यात आला नाही. 2010 मध्ये त्यांनी बदल केले. काय बदल केला ते सांगतो तुम्हाला. हे विचारलेला प्रश्न आता डायमेन्शन्स असं त्यांनी सांगितलं की बाबा एक आपण डायमेन्शन्स मोजू आणि ठराविक डायमेन्शन्स आणि इंडिकेटर. त्यांनी सांगितलं की आपण म्हणजे UNDPनेच त्यांनी इन द सेन्स UNDPनेच ठरवलं की ज्या घटकांवरून काढला जातो त्याच्यामध्ये आपण 3 डायमेन्शन्स वापरू
आणि 4 इंडिकेटर. किती? 3 डायमेन्शन 4 इंडिकेटर असं वापरायचं त्यांनी 2010 पासून सुरुवात केली. 2010 1990 ची सुरुवात आणि 2010 पासून त्यांनी असं ठरवलं की आपण 3 डायमेन्शन्स आणि 4 इंडिकेटर वापरायचे. इथून पुढे काय काढण्यासाठी? कोणत्याही देशाचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढण्यासाठी. कोणत्याही देशाचा ह्युमन इंडेक्स काढण्यासाठी त्यांनी ह्या 3 गोष्टी ठरवल्या. आता ह्या 3 गोष्टी कोणत्या आहेत त्या बघू. पण आधी आपण काय करू की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सने किंवा UNDP एक HDI चे मूल्य ठरवून दिलं की बाबा या 4 प्रकार त्याचं डिव्हिजन केलं त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की आता नीट ऐका. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये त्यांनी सांगितलं की बाबा UNDP की आम्ही 0 ते 1 मध्ये ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजणार. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सची रेंज कशी ठेवली त्यांनी? 0 ते 1 आणि त्या 0 ते 1 च्या रेंज मधला त्यांनी 4 भागात डिवाइड केलं. कोणत्या? 4 भागात. म्हणजे कोणत्या? 0 ते देतो तुम्हाला मी लिहूनच देतो चॅट बॉक्स मध्ये म्हणजे तुम्हाला पण सोपं जाईल. 0 ते 0.550 हे पहिलं. परत 0.550 ते 0.699. दुसरं 0.700 ते 0.799 हे तिसरं. आणि तिसरं 0.800 पेक्षा जास्त. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की मानव विकास निर्देशांक आपण जे मोजणार आहे प्रत्येक देशाचे त्याला आपण या 4 भागात डिवाइड करू. पहिला 0 ते 0.550. दुसरा 0.550 ते 0.699. दुसरा 0.700 टू 799 तिसरा आणि 14.80 पेक्षा जास्त. आता ह्याला त्यांनी नावं दिली. पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला मी 0 ते 0.550 त्याला त्यांनी सांगितलं की निम्न मानव विकास असलेले देश. पहिलं जे होतं तुम्ही लिहून घ्या. पहिलं जे होतं त्याच्या पुढे लिहायचं की निम्न मानव विकास असलेले देश. कुठले? निम्न मानव विकास. कुठलं? 0 ते 0.5. त्याच्यानंतर दुसरं 0.550 टू 0.699 याला त्याने सांगितलं की मध्यम मानव विकास. पहिला निम्न, त्यानंतर मध्यम, तिसरा आहे ते उच्च मानव आणि चौथा आहे ते अतिउच्च मानव विकास. जे ज्या देशांचे त्यांनी काय केलं मग UNDPने देशांची कसे मोजतात ते सांगतो तुम्हाला. त्या देशांची ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजली. त्या 0 ते 1 मध्ये असते. त्याची जी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आली त्याच्या संख्येवरून देशांना प्रत्येक देशाला ह्या 4 भागात डिवाइड केलं. कुठलं? निम्न, मध्यम, उच्च, अतिउच्च. निम्न मध्ये काय सांगितलं तुम्हाला? 0 टू 0.55. मध्यम मध्ये काय सांगितलं? 0.55 ते 0.69. उच्च मध्ये काय सांगितलं? 0.7 टू 0.799 आणि अतिउच्च मध्ये 0.8 च्या. समजलं? हे 4 निर्देशांक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे HDI ने बनवले आणि त्यानुसार देशांना त्यांनी आपल्या नाही म्हणजे सगळ्याच देशांना त्यांनी ह्युमनच्या ह्या ह्याच्यात ठेवलं. आता पाहू. आता पुढे जाऊ आपण. तर आपण काय बघायचं आता? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कसा मोजला जातो हे बघूयात आपण. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तर तो कसा मोजला जातो किंवा कसा मोजतात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स? तर तुम्हाला सांगितलं मी 4 आयाम, 3 आयाम आणि
4 निर्देशांक. आता 3 आयाम मग 3 डायमेन्शन्स कुठले असतात त्यांनी आता बघा समजून घ्या. त्याकडे ब्लॅकबोर्ड नाहीये पण तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगतो. पहिल्यांदा मी तुम्हाला आयाम सांगतो 3 वरचे निर्देश हे सांगतो. त्यानंतर इंडिकेटर सांगतो खालचे 4. पहिला आयाम काय असतो की पहिला आयाम असतो की दीर्घ व आरोग्यदायी जीवन. लक्षात ठेवा आपण काय मोजतोय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजतोय कोणत्याही देशाचा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोणत्याही देशाचा कसं मोजणार तर त्यासाठी त्यांनी 4 इंडिकेटर्स काढले 3 आयाम काढले. तर त्यांनी काय ठरवलं की कोणत्याही त्या पर्टिक्युलर आता समजा उदाहरण घ्या भारतातलं त्यांना युनायटेड नेशन डेव्हलपमेंटला UNDP ला भारताचे HDI मोजतात मोजायचं आहे कोणत्याही देशाचे आपण उदाहरण भारताचं ते कसे मोजतात तर ते सगळ्यात पहिल्यांदा तर काय करतील तर त्या 3 आयामांवर भारताचं लोकसंख्येचं मोजतील कसं मोजतील पहिल्यांदा दीर्घ व आरोग्यमय जीवन किती आहे भारतातील लोकांचं काय बघतील पहिल्यांदा दीर्घ आणि आरोग्यमय जीवन किती आहे पहिलं. दुसरं काय बघतील ज्ञान किती आहे भारतीय लोकांकडे ज्ञान किती आहे आणि तिसरं बघतील त्यांचे जीवनमान कसं आहे. बघा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बघतोय आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कसं मोजायचं किंवा UNDP कसं मोजतं कुठल्याही देशाचे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे आपण बघतोय. त्याच्यात पहिलं आलं दीर्घ व आरोग्यदायी जीवन. म्हणजे काय दीर्घ व आरोग्यदायी जीवन म्हणजे काय तर एखादं बाळ जन्मल्यानंतर त्या बाळाचं आयुर्मान किती असेल अपेक्षित आयुर्मान तो किती वर्ष जगेल हे पहिला कन्सेप्ट आपला. एखादं बाळ जन्मल्यानंतर त्या देशात किती वर्ष जगू शकेल त्या बाळाचं आयुर्मान किती असेल हे झालं आपलं पहिलं कन्सेप्ट. दुसरी कन्सेप्ट काय होतं ज्ञान. ज्ञानमध्ये 2 इंडिकेटर्स होते आहेत 2 इंडिकेटर्स आहेत ज्ञानमध्ये 2 इंडिकेटर्स आहेत. ज्ञानमधले 2 इंडिकेटर्स कुठले तर तुमचे किमान शालेय वर्ष किती आहे किमान शालेय वर्ष किती आणि अपेक्षित शालेय वर्ष किती. बघा कन्फ्युज होऊ नका पहिल्यांदा तुम्हाला मी आयाम सांगितलं पहिला आयाम काय सांगितलं दीर्घ व आरोग्यदायी जीवन सांगितलं. त्या दीर्घ व आरोग्यदायी जीवनच्या आयामाचं इंडिकेटर काय आहे तर इंडिकेटर त्याचं एखादं बाळ जन्मल्यानंतर त्याचं आयुर्मान किती असेल हे त्याचं इंडिकेटर झालं. दुसरं काय होतं शिक्षण ज्ञान. ज्ञानमध्ये 2 इंडिकेटर दिले त्यांनी सांगितलं की बाबा पहिलं किमान शालेय वर्ष किती जाईल एखाद्या व्यक्ती शाळेत किमान शालेय वर्ष किती वर्ष गेलेलं आहे नाहीतर अपेक्षित शालेय वर्ष किती असतं ह्याच्यातून त्यांनी ज्ञानावरच इंडिकेटर काढलं. आणि तिसरं चांगले जीवनमान म्हणजे ग्रॉस नॅशनल इन्कम पर दर डोळी उत्पन्न. कन्फ्युजन होतंय का सांगा बरं मला कन्फ्युजन होत असेल तर अजून एकदा समजून सांगतो. कन्फ्युजन होतंय का समजतंय बोला काहीतरी चॅट बॉक्स मध्ये सांगा कन्फ्युजन होत आहे का म्हणजे मी दुसऱ्या पद्धती किंवा हे अजून एकदा नीट समजून सांगतो तुम्हाला. का समजलंच नाही काय म्हणजे हा टॉपिक HDI परत एकदा सांगू का अरे कोण तर बोला झोपले कुठे गेले सगळे. अरविंद अमृता मोहिनी कोण कोण आहेत सांगतो मी पहिल्यांदाच ओके. ब्लॅकबोर्ड नसल्यामुळे थोडं अवघड जातं तुम्हाला तरी पण समजेल मी आहे सांगतो अजून एकदा अजून नाही समजलं तर अजून एक आहे. आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बघतोय आता नीट ऐका ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बघतोय ते कोण त्याचं कोण नाव दिलं कुठल्या वर्षी दिलं त्याचं सोडून द्या
ते सांगितलं तुम्हाला. महत्वाचं, एखाद्या देशाचे ह्युमन डेव्हलपमेंट कसं मोजतात हे बघू आपण आता. त्याला 4 भागात विभागणी करतात ते पण तुम्हाला मी सांगितलं. तो पण भाग पाठांतराचा आहे, तो सोडून द्या. हा भाग समजून घ्या. HRD साठी पण खूप महत्वाचा आहे. याच्यावर प्रश्न पडतात. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कसं मोजतात एखाद्या देशाचं? तर काय केलं त्याला, UNDP ने ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजण्यासाठी 3 आयाम ठेवले आणि त्याला 4 निर्देशांक ठेवले. लक्षात ठेवा, 3 आयाम आणि त्याला 4 इंडिकेटर ठेवले. आता पहिला आयाम म्हणून काय सांगितलं त्यांनी, की दीर्घ व आरोग्यमय जीवन. पहिला आयाम ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स त्यांनी काय सांगितलं, दीर्घ व आरोग्यमय जीवन. म्हणजे ह्या आयामातच एक इंडिकेटर आहे खाली, म्हणजे तोच आयाम त्यांनी काय सांगितलं, की एखादं बाळ जन्मल्यानंतर त्या बाळाची सरासरी किती वर्ष जगेल. हा पहिला आयामाचा पहिला इंडिकेटर झाला. एखादं बाळ जन्मल्यानंतर त्या बाळाचे आयुर्मान किती असेल अंदाजे, म्हणजे तो किती वर्ष जगेल, हे पहिलं. दुसरं इंडिकेटर, दुसरा आयाम त्यांनी काय सांगितलं, ज्ञान. दुसरा आयाम त्यांनी सांगितलं ज्ञान. ज्ञानमध्ये त्यांनी 2 गोष्टी सांगितल्या. ज्ञानमध्ये काय सांगितलं, दुसऱ्या आयाममध्ये त्यांनी 2 इंडिकेटर दिले. पहिले इंडिकेटर कुठलं दिलं त्यांनी सांगितलं, की किमान शालेय वर्ष किती गेलेलं असेल एखादा माणूस शाळेत, आणि दुसरं अपेक्षित शालेय वर्ष. हेच द्यायचं कारण काय, तर त्यांनी सांगितलं, की बाबा त्यात ज्ञान किती मिळालं ग्राह्य अंदाज काढताय, की किमान शालेय वर्ष किती गेलाय आणि अपेक्षित शालेय वर्ष किती जाईल. समज एखाद्याची शाळा संपलेली आहे, 40 वर्ष वय आहे, तर त्याने किमान किती शालेय वर्ष केलेले असतील. आणि समजा एखादं बाळ 5 वर्षाचं, एखादा मुलगा एखादी मुलगी 3-4 वर्षाची, तर त्यांचे अपेक्षित शालेय वर्ष किती असतील, त्यातून ज्ञान काढता येईल. ज्ञानची कॅल्क्युलेशन म्हणजे त्यांचे जे इंडिकेटर्स आहेत त्यातून त्यांना ती गोष्ट कळेल कॅल्क्युलेशन करण्यासाठी. हे 2 झालं. आणि तिसरं त्यांनी सांगितलं, की चांगले जीवनमान. तिसरं आयाम काय सांगितलं, चांगले जीवनमान. आणि चांगल्या जीवनमान मध्ये एकच इंडिकेटर आहे, की तुमचं दरडोई उत्पन्न किती. दरडोई तुम्ही पर्सनली किती कमवता, देश किती का कमवणार, तुम्ही दरडोई किती कमवलं जातं तुमच्याकडून, हे त्यांनी तिसरा आयाम ठेवला. समजलं आता अमृता, समजला आता? नाहीतर विचार, समजलं नसेल तर अजून एकदा सांगतो, अजून एकदा विचारा, कारण हे महत्वाचं आहे म्हणून मी स्लो आणि एवढं नीट घेतोय. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा कसं काढलं जातं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ओके, समजलं, व्हेरी गुड. चला मग आता आपण पुढच्या निर्देशांकडे जाऊ. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हे 3 आयाम बघितले. हे 3 तुम्हाला का समजून सांगितले मी, कारण आता इथून पुढे जे आपण निर्देशांक बघणार आहोत ते बऱ्यापैकी याच आयामांवर किंवा याच इंडिकेटरवर डिपेंड आहे, 2-3 तरी, आणि 1-2 वेगळे आहेत. मग तुम्हाला कंपॅरिझन करूनच ते लक्षात ठेवावं लागेल. आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स संपलं. आता आपण पुढचं बघू. आता तुम्हाला एक हे आहे की बाबा भारताची ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काय आहे, HDI. हे तुम्हाला पुस्तकात कुठल्याही मिळेल किंवा ऑनलाईन मिळेल. ते शोधून तुमच्या रेफरन्स मध्ये ठेवा, तुमच्या अभ्यासात ठेवा. आता बघा, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बघितला आपण, मानव विकास निर्देशांक चालू झाला, हा काढायला चालू झाला, त्याचे रिपोर्ट्स यायला चालू झाले, त्याच्यावरून कुठला देश कमी जास्त ह्युमन डेव्हलपमेंट मध्ये नावं ठेवायला किंवा ठरवायला चालू झालं. पण याच्यात एक फॅक्टर महत्वाचा होता, की लोकसंख्या. एखाद्या देशाची लोकसंख्या आणि त्या देशाचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याचं कंपॅरिझन जर केलं, भारताची लोकसंख्या किती मोठी आणि छोटासा कुठला पण देश घ्या, इंग्लंडची लोकसंख्या, ह्या 2 लोकसंख्येचं कंपॅरिझन होऊ शकत नाही. मग जो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स निघेल तो ह्या जास्त लोकसंख्येच्या देशाचा या इंग्लंडपेक्षा कमीच निघणार आहे, म्हणजे निम्न स्तरीमध्येच येणार आहे. म्हणून याच्यामध्ये प्रगती करण्यासाठी म्हणून इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड. ही कन्सेप्ट आली कुठली, इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ही कन्सेप्ट वापरण्यात यायला चालू झाली. म्हणजे कन्सेप्ट वापरण्यात म्हणजे जे पण वापरत होता, पण हा एक कन्सेप्ट मोजमापाशी चालू केलं.
इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे जी काही पॉप्युलेशनमुळे किंवा बाकीच्या एक दोन गोष्टीमुळे इनइक्वॅलिटी होणार आहे, त्या इनइक्वॅलिटीचा गृहीत धरून अजून एक ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढण्यात चालू केला. आलं लक्षात? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच फक्त इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतात त्याला. इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पॉप्युलेशन सारखी गोष्ट कन्सिडर करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्या त्या देशाचं अजून एकदा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजण्यात आलं. पॉप्युलेशनमुळे होणारा जो गॅप जो हे होता तो भरून काढण्यासाठी. हे झालं इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. समजलं? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणि इनइक्वॅलिटी ऍडजस्टमेंट ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स याचे निर्देशांक पूर्ण सेम आहेत काढायचे. त्याचे 3 आयाम आणि 4 इंडिकेटर सेम सेम म्हणजे सेम, काही फरक नाही. फक्त यांनी काही काही गोष्टी त्यात कन्सिडर केल्या ज्या HDI मध्ये नव्हत्या. समजलं? आता पुढचा हे 2 निर्देशांक झाले. निर्देशांकावर प्रश्न पडतात त्यामुळे नीट समजून घ्या. 2 निर्देशांक झाले. आता आपण तिसऱ्या निर्देशांकाकडे जाऊ. तिसरा निर्देशांक कोणता? तर जेंडर विकास निर्देशांक. तिसरा कुठला आहे? तर जेंडर विकास निर्देशांक. पुढचा आहे जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. जेंडर विकास निर्देशांक. समजलं? जेंडर आता आपल्याला माहिती जेंडर म्हणजे काय? स्त्री आणि पुरुष हे 2 जेंडर मानले जातात. बरोबर आहे? मग जेंडर डेव्हलपमेंट निर्देशांक मोजण्यासाठी म्हणून काय केलं त्यांनी? जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स मोजण्यासाठी आपण जे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काढण्यासाठी जे आयाम वापरले होते, जे इंडिकेटर वापरले होते तेच वापरले त्यांनी. फक्त पहिल्यांदा काय केलं? पहिल्यांदा महिलांचं काढलं. पहिल्यांदा महिलांचं GDI काढला. नंतर सेम इंडिकेटर वापरून पुरुषांचा GDI काढला आणि ह्या दोघांना कंपॅरिझन केलं. मग तो निघाला जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. महिला आणि पुरुष बाकी सगळं सेम काढायचे, इंडिकेटर सेम. आधी कसं केलं आपण GDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कसा काढला होता आपण? HDI तर पूर्ण देशाचा काढला होता. तुम्हाला 3 आयाम 4 इंडिकेटर सांगितले मी. त्याच्यानंतर सेकंड स्टेप मध्ये काय केलं आपण की बाबा इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड केली. जे काही लोकसंख्येमुळे जे काही इनइक्वॅलिटी वगैरे असेल ती ऍडजस्टेड केली आणि त्याच्यावरून आपण इनइक्वॅलिटी ऍडजस्टेड HDI काढला. बरोबर आहे? आता त्यानंतरचा पुढचा इंडेक्स कोणता आहे? तर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे काय? शब्द नीट महत्वाचे आहेत, हे लक्षात घ्या. जेंडर जेंडर म्हणजे महिला आणि पुरुष. मग महिलांना महिलांचा HDI काढला, पुरुषांचा HDI काढला, ह्या दोघांना कंपॅरिझन केलं. त्यावेळेस कळालं की जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स काय आहे, म्हणजे त्याची त्यांनी हे काढलं. 3 इंडेक्स कळाले तुम्हाला? 3 इंडेक्स तिन्ही निर्देशांकांचं इंडिकेटर सेम्स आहेत, आयाम सेम आहेत. 3 आयाम 4 इंडिकेटर. समजले 3 इंडिकेटर? पुढचा पुढचा इंडिकेटर कोणता आहे? हे 2-3 अजून इंडिकेटर आहेत ते समजून घ्या. मग आपण 1-2-3 मिनिट थांबू. एकदा तुम्ही परत रिवाइज करा. त्यात काय अडचण आली तर तुम्हाला सांगतो. नाही आले तर आपण पुढच्या टॉपिकला जाऊ लगेच. आपण हे समजून घ्या. कंटिन्युटी मध्ये समजून घ्या म्हणजे तुम्हाला कंपॅरिझनला सोपा लक्षात ठेवायला सोपं जाईल. आता आपण पुढचा इंडिकेटर बघणार कुठला? जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. वरचा काय होता? जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. खालचा काय होता? जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. समजलं? आता आपण जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स बघू. या जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्सचे आयाम आणि इंडिकेटर्स हे वेगवेगळे आहेत. आपण जे आतापर्यंत 3 बघितले त्याचे ह्याचे वेगवेगळे आहेत. आता आपण काय बघतोय?
जेंडर डेव्हलपमेंट बघितलं, आता जेंडर इनइक्वॅलिटी बघतोय. जेंडर म्हणजे काय? महिला आणि पुरुष मधली इनइक्वॅलिटी कशी मोजायला पाहिजे आपण. देशाच्या पातळीवर पुरुष आणि महिला यांच्यामध्ये इनइक्वॅलिटी आहे, असमानता आहे. जेंडर असमानता निर्देशांक कसा मोजायचा महिला आणि पुरुषांचा, त्यांच्यातली असमानता कशी मोजायची, कोणते काम पाहिजेत त्यासाठी, ते आपण बघूया. हं? आता याच्यात पण त्यांनी काय केलंय, 3 आयाम ठेवलेत आणि इंडिकेटर मधलं 5 झालं. आधी 3-4 होते, आता 3-5 झाले. आपण एक बघू. आयाम आधी तुम्हाला तिन्ही आयामांची नावं सांगतो. मग त्या आयामाचे स्पेसिफिक नाव सांगून खाली इंडिकेटर. 3 आयाम. 3 आयाम कोणते ठेवले यांनी? आरोग्य, आरोग्य, सबलीकरण, आरोग्य, सबलीकरण आणि तिसरं श्रम बाजार. तिन्ही महत्वाचे आहेत. आरोग्य, सबलीकरण आणि श्रम बाजार हे 3 आयाम ठेवले. कशासाठी ठेवले? जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स साठी ठेवले. आता आरोग्य, आता बघा, जेंडर इनइक्वॅलिटी साठी काढतोय आपण, इनइक्वॅलिटी काढतोय म्हणजे महिलांची पुरुषांसोबतची इनइक्वॅलिटी काढतोय आपण. म्हणजे जे काही इंडिकेटर असणार आहे ते महिला आणि पुरुषांच्या संदर्भात असणार आहे, वेगवेगळे. बरोबर आहे. मग महिला आणि पुरुषांची कंपॅरिझन कशात होऊ शकते जेणेकरून आपल्याला असमानता कळेल? तर पहिला आपला मी काय होतं, तर आरोग्य, महिला आणि पुरुषांचं आरोग्य. पण आरोग्यामध्ये कंपॅरिझन कशात करायचं महिला आणि पुरुषांच्या मध्ये? तर बघा, आरोग्यामधले 2 इंडिकेटर सांगतोय तुम्हाला मी आता. पहिला माता मृत्यू दर, आरोग्यामधले 2 इंडिकेटर, पहिला माता मृत्यू दर आणि दुसरं किशोरवयीन जन्म दर. त्याला म्हणतात महिला जनन आरोग्य निर्देशांक. सोडून द्या महिला जनन आरोग्य, फक्त हे लक्षात ठेवा. आयाम निर्देशांकाचं नाव महिला जनन आरोग्य निर्देशांक आहे. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ द वुमन, म्हणजे एखादी महिला तिच्या आरोग्यावर काय परिणाम होतो जेव्हा ती, म्हणजे माता मृत्यू दर तर झाला म्हणजे आरोग्याचा परिणामाचा विशेष संपला. आणि दुसरं ती किशोरवयीन जन्मदर, म्हणजे ती किशोर वयात ती स्त्री किती मुलांना जन्म देते. आलं लक्षात? हे 2 इंडिकेटर महिलांच्या आरोग्यावर ठेवण्यात आले. समजा एखाद्या महिलेला जन्मदर करताना किंवा एखाद्या बाळाला जन्म देताना मृत्यू आला, तर तो मोजला जातो, किती महिला मृत्युमुखी पडतात, माता मृत्यू दर. आणि दुसरा मोजला जातो, किशोरवयीन माता किती स्त्री होतात. आलं लक्षात? ह्या 2 गोष्टी मोजल्या जातात आणि त्याच्यावरून महिलांचं आरोग्य ठरवलं जातं, त्याला किती निर्देशांक द्यायचं. झालं पहिलं, पहिलं कळालं, त्याचे 2 इंडिकेटर समजले. आता दुसरा आयाम काय? सबलीकरण. दुसरा आयाम काय आहे? तर सबलीकरण, महिलांचं सबलीकरण. मी खूप स्लो शिकवतोय, लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे म्हणून मी एवढं स्लो शिकवतोय. एक एक गोष्ट 3-3दा सांगतोय, कारण हे एकदा कळालं तुम्हाला तर ह्याच्यावरचा प्रश्न कधीच चुकणार नाही तुमचा. आणि हे प्रत्येक परीक्षेला विचारलं जातं. एक तरी इंडेक्स 100% विचारला जातो आणि मेन्सला तर हमखास 1-2 विचारले जातात. त्यामुळे समजून घ्या, नाही समजलं तर अजून एकदा विचार. तर आपण कशात आहे आता? जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स मध्ये. जेंडर इनइक्वॅलिटीज मध्ये तुम्हाला पहिला आयाम सांगितलं मी, आरोग्य महिलांचं, त्याच्यातले 2 इंडिकेटर सांगितले. आता दुसरा आयाम काय आहे, तर सबलीकरण. महिलांचं सबलीकरण विथ रिस्पेक्ट टू पुरुष कसं मोजणार? तर किमान माध्यमिक शिक्षण घेतलेली स्त्री आणि पुरुष यांची लोकसंख्या, हे पुरुष सोडा सध्या, किमान माध्यमिक शिक्षण घेतलेले, हे लक्षात ठेवा. आधी जे शिक्षण होतं ते अपेक्षित शालेय वर्ष आणि शालेय वर्ष असं होतं. माध्यमिक हा शब्द वापरला नव्हता. इथं माध्यमिक हा शब्द आहे. किमान माध्यमिक शालेय शिक्षण घेतलेली स्त्री, हे एक इंडिकेटर झालं. आणि दुसरं इंडिकेटर आहे संसदीय मध्ये स्त्री पुरुषांची समानता. संसदमध्ये जे आपले खासदार असतात त्यामध्ये किती पुरुष आहेत आणि किती स्त्री आहेत, हे सबलीकरणचं एक इंडिकेटर आहे. आणि तिसरं इंडिकेटर आहे श्रम बाजार. श्रम बाजार मध्ये श्रम शक्तीमध्ये स्त्री आणि पुरुष किंवा स्त्रीचा सहभाग किती आहे विथ रिस्पेक्ट टू पुरुष. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. शांत डोक्याने विचार करा. जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. तुम्हाला एक मी 15-20 सेकंद देतो.
लिहून घेतलं असल तर चांगलं आहे, एकदा दोन्ही बघा. नसल तर आठवा रिमाइंड करून एक 10 सेकंदात की जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स आणि जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स याच्यात फरक, किंवा फक्त जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स काय असतो ते रिमाइंड करा जरा. एक 5 ते 10 सेकंद देतो तुम्हाला. हा टॉपिक महत्वाचा आहे. दोघांना त्या दोन्हीच्यातलं बेसिक डिफरन्स समजला? बरं, समजला नसला, डिफरन्स एकदम लक्षात येणार नाही तुमच्या. पण जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्सचे निर्देशांक आणि सॉरी, आयाम आणि निर्देशांक किंवा इंडिकेटर समजले का? अमृता, मोहिनी, साक्षी, अजून आहेत कोण कोण? भरपूर जण सांगा. नाही म्हणलात तर 2 मिनिटात मी अजून एकदा जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स सांगतो. जागे व्हा, जागे व्हा. बोर होत असेल तरी जागे व्हा. टॉपिक महत्वाचा आहे. टॉपिक समजलं का? जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्सचे निर्देशांक, आयाम आणि निर्देशांक समजले का? अमृता, मोहिनी, साक्षी. इकॉनॉमिक्स एवढा पण बोर विषय नाहीये, एवढं तुम्ही ओके समजलंय म्हणलं, गुड. चला, म्हणजे तुम्हाला एकंदरीत आता हे समजले की जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स काय आहे. 3 आयाम कळाले आणि 5 निर्देशांक कळाले. जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स समजलं. आता आपण पुढचा इंडेक्स बघू. GII झालंय आपलं, GDI पण झालंय. आता आपण पुढचा निर्देशांक बघू. म्हणजे हे 3 आधीचे आणि हा एक नंतरचा, ह्या महत्वाचे होते. आता आपण पुढचा बघू, 5वा, बहुआयामी पॉवर्टी इंडेक्स. कुठला? बहुआयामी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, MPI. पुढचा इंडेक्स आपली. हे जरा थोडा, म्हणजे आयाम 3च आहेत पण निर्देशांक ह्याचे जरा जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त आयाम जरी सुरुवातीला लक्षात ठेवले तर निर्देशांक हळूहळू तुमच्या लक्षात राहून जातील. मल्टी डायमेन्शनल, आता नावातच आहे बघा, एका डायमेन्शनली पॉवर्टी मोजणार नाही, तर पॉवर्टी मोजण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व ग्राह्य धरल्या जातात. मल्टी डायमेन्शनल म्हणजे प्रत्येक बाजूने बहुआयामी मार्गे दारिद्र्याचा निर्देशांक. बहुआयामी दारिद्र्य निर्देश. आता बघा, ह्याचे 3 आयाम कुठले सांगितले त्यांनी? सगळ्यात पहिला तर साहजिक कुठला येणार आहे? पॉवर्टी म्हणल्यावर आरोग्य येणार आहे, शिक्षण येणार आहे आणि जीवनमान येणार आहे. सेम आहे, आयामाची नावं सेमच आहेत. कुठलं कुठलं येणार आहे? आरोग्य येणार आहे, शिक्षण येणार आहे आणि जीवनमान येणार आहे. आरोग्य, शिक्षण आणि जीवनमान. आता आरोग्य, आरोग्यामध्ये त्यांनी 2 सांगितले, चाइल्ड मोर्टॅलिटी आणि पोषण. आपण कोणाचं काय मोजतो आपण सध्या? कन्फ्यूज होऊ नका. ज्यावेळेस
वुमन किंवा जेंडर इनइक्वॅलिटी असेल त्यावेळेस जेंडरचं घ्यायचं किंवा महिला पुरुष हा शब्द येईल. आणि ज्यावेळेस मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल त्याच्यातल्या आरोग्याच्या संदर्भात बाळाचा लहान मुलांचा शब्द येईल इथं सध्या. म्हणजे काय येईल की बाबा पोषण काय आहे आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी काय आहे. समजलं? पोषण काय आहे आणि चाइल्ड मॉर्टॅलिटी काय आहे. आता पुढचा पुढचा आयाम पुढचा आयाम म्हणजे शिक्षण. शिक्षणाच्या इंडिकेटर कोणते कोणते. पुढचा आयाम म्हणजे शिक्षण शिक्षण आणि शिक्षणाचे इंडिकेटर कोणते कोणते असणार आहेत. शालेय वर्ष आणि बालक पटसंख्या. बालक काय बालक शब्द येईल तिथं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी असतं लक्षात ठेवा. हम्म? शालेय वर्ष आणि बालकांची पटसंख्या म्हणजे हजेरी किती आहे ही मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सची लक्षण एक इंडिकेटर्स. आणि तिसरं आहे जीवनमान. आता जीवनमान मध्ये 5-6 आहेत मल्टी डायमेन्शनल मोजण्यासाठी. ते कोणते कोणते फक्त ऐकून घ्या. तुम्हाला वाचून जसं वाचाल तसं लक्षात राहील. पहिलं आहे स्वयंपाकघर व इंधन. स्वयंपाकघर व इंधन पहिलं कशातलं आपण बघतोय मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मधलं जीवनमानामधले इंडिकेटर्स बघतोय. पहिला स्वयंपाकघर व इंधन. दुसरं स्वच्छतागृह आहे का नाही त्या घरात. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी मोजण्याची लक्षणं बघा म्हणजे इंडिकेटर्स बघा की स्वयंपाकघर आहे आणि मग ते इंधन सिलेंडर वापरतात का कोळशावर करतात. हा त्याच्यानंतर त्यांनी बघणार की बाबा तुमच्याकडं मग काय स्वच्छतागृह आहे का. हे मल्टी डायमेन्शनल मध्ये मोजतात ते. स्वच्छतागृह आहे का तुमच्याकडं. त्याच्यानंतर बघणार की पाणी आहे का घरी. पाणी येतं का. त्यानंतर लाईट आहे का. त्याच्यानंतर जमीन काय आहे मालमत्ता काय आहे हे 6 गोष्टी मोजल्या जातात. म्हणजे आपण आपल्या दररोजच्या जीवनातल्याच मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मोजण्यासाठी जे आयाम वापरतो आपण जीवनमानाचा. जीवनमानामध्ये ह्या 6-7 गोष्टी कन्सिडर करा. कोणत्या कोणत्या बाबा. स्वयंपाकघर आहे का. इंधन कुठलं वापरता. दुसरं पाणी येतं का. तिसरं स्वच्छतागृह आहे का. चौथं वीज आहे का. तिसरं जमीन मालमत्ता किती आहे. ह्या गोष्टी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स मध्ये बघितल्या जातात. ह्या आपल्या 5 महत्वाच्या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीच्या किंवा 5 महत्वाचे निर्देशांक आहेत आपले. 5 महत्वाचे निर्देशांक. कुठलेच आपले 5 महत्वाचे निर्देशांक आता आपण बघितलेले निर्देशांक हे 5 म्हणजे आपण आर्थिक वृद्धी बघितली आर्थिक डेव्हलपमेंट बघितली इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बघितली आणि हे 5 महत्वाचे निर्देशांक बघितले. आता एक मिनिट थांबतो मी. 1 मिनिट मध्ये तुम्ही हे 5 वर एकदा रिवाइज करा किंवा पाणी वगैरे पिऊन घ्यायचं असेल घेऊन घ्या पिऊन घ्या कारण आपण आता नवीन टॉपिक सुरू करतोय. नवीन टॉपिक सुरू करतोय हा पण टॉपिक तेवढाच महत्वाचा आहे. पण ह्याच्यात आता भारतातील आपण गोष्टी बघणार आहे की नेमकं काय गोष्टी होते. त्यामुळे 1 मिनिटाचा वेळ देतो. पाणी वगैरे पिऊन घ्या. आपण नवीन टॉपिक सुरुवात करू लगेच. सुरू करायचा पुढचा टॉपिक. टॉपिक सुरू करायचा. पुढचा टॉपिक पण महत्वाचा आहे कारण आपण तो HRD दृष्टिकोनातून मी तुमचे असे टॉपिक आधी घेतोय की जे तुम्हाला आता दररोज वाचण्यात येतील मेन्सच्या तयारीला येतील किंवा पेपर मध्ये येतील. तुम्ही असे टॉपिक सुरुवातीला घेतोय. येस सर ओके चल साक्षी सुरू
गुड. चला आपण पुढे जाऊ. पुढचा टॉपिक आपण बघूया, शाश्वत विकास. काय असतो तो? इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मधला इकॉनॉमिक ग्रोथ आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मध्ये काय फरक असतो? एक क्वांटिटेटिव्ह असतो, एक क्वालिटेटिव्ह असतो. क्वांटिटेटिव्ह म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ असते, असतो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आता आपण याच्यानंतर बघूयात की शाश्वत विकास. विकास तर झाला, सॉरी, शाश्वत विकास. आधी आपण काय करू, फॅक्च्युअल पार्ट. मग शाश्वत विकास शब्द कुठून आला, कधी वापरला गेला पहिल्यांदा, हे प्रश्न विचारले ते बघू. आता बघू, शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, त्याच्यातला पहिला शब्द आहे MDG. MDG ऐकलं असेल, सॉरी सॉरी MDG म्हणजे काय? MDG मिलेनियम ऐकलं असेल आपण बऱ्याच लोकांनी ह्याच्यात MDG. आता हे MDG काय आहे ते बघू आपण. हे जरी ह्याचे वर्ष संपले असतील MDG चे ठरवलेले, तरी ह्याच्यावर प्रश्न विचारला जातात. आता MDG नंतर आपण SDG बघू, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रुप काय असतं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स काय आहेत. आधी आपण MDG बघू, कारण हे आधी सुरुवात झाली. तर MDG नावातच आहे बघा, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. म्हणजे 2000 सालमध्ये ज्यावेळेस जगाने प्रवेश केला, त्यावेळेस जगातील लोकांनी, जगातील काही अर्थव्यवस्थेनी एकत्र येऊन अशी काही निर्देशांक, काही आयाम ठरवले की या निर्देशांकावर, आयामांवर आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल ठरवूया, म्हणजे यांची मोजमाप करूया किंवा या गोष्टींना टार्गेट करूया, जेणेकरून आपले जे 2000 साल सुरुवात झालंय हे चांगल्या प्रमाणात जगासाठी चांगलं राहील सगळ्याच बाबतीत. म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हा पहिल्यांदा शब्द कधी किंवा कधी वापरण्यात आला, तर सप्टेंबर, कधी इन द सेन्स म्हणजे हे मिलियन डेव्हलपमेंट गोल, हे गोल कधी जाहीर करण्यात आले हे विचारलं होतं. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे कधी, सप्टेंबर 2000 मध्ये, सप्टेंबर 2000. सप्टेंबर 2000 मध्ये संयुक्त राष्ट्राचे जे नेते होते, त्यांची युनायटेड नेशन मिलेनियम समिट एक भरली. ऐकून घ्या, लिहून घ्यायची गरज नाही, फक्त वर्ष लक्षात ठेवा, सप्टेंबर 2000. सप्टेंबर 2000 मध्ये युनायटेड नेशनचे जे नेते होते त्यांचे युनायटेड नेशन मिलेनियम समिट भरली एक. त्यात त्यांनी ठरवलं की बाबा आपण आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असे काहीतरी गोल जाहीर करूया, असे आपण काहीतरी गोल जाहीर करूया. मग त्यांनी त्याच्यात असं ठरवलं की बाबा आपण गोल जाहीर करू, पण हे जे गोल आहेत ह्यांचं फोकस कशावर राहील, म्हणजे ते कशावर काम करतील, काहीतरी टार्गेट पाहिजे. आपण गोल ठरवणार आहोत, उलट कशावर काम करायचं, कसं करायचं, हे काहीतरी आयाम मायाम काहीतरी पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की त्यांनी काय ठरवलं की आपण काय करू, जागतिक गरिबी, लक्षात घ्या शब्द, जागतिक गरिबी, रोग, भूक, निरक्षरता, साक्षरता, पर्यावरण, महिलांविरोधी भेदभाव हे हद्दपार करण्यासाठी काम करू. मग ते गोल ठरवायचे कशावर, गोल ठरवायचे कशाला, म्हणजे गोल कशांवर काम करायला पाहिजे. तर मग त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आता मी जे तुम्हाला सांगितलं गोष्टी, महिलांवरचे अत्याचार हद्दपार होणे, जागतिक गरिबी कमी होणे, भूक कमी होणे, रोग कमी होणे, निरक्षरता कमी होणे, पर्यावरणाचा ऱ्हास कमी होणे आणि महिलांविरोधी अत्याचार आहेत ते कमी होणे, ह्या सगळ्या गोष्टी मोजण्यासाठी, म्हणून
या सगळ्या गोष्टी मोजण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं, तर हे आपण म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या ओव्हरकम करण्यासाठी आपण MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल ठरवूयात असं तिथल्या नेत्यांनी ठरवलं. मग त्यांनी काय केलं, MDG मध्ये हे 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 फॉर्म्युला म्हणजे असंच लक्षात ठेवायला 8 त्यानंतर 18 त्याच्यानंतर 48 सुरुवातीला म्हणजे 2000 साली ज्यावेळेस MDG ठरवण्यात आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आपले 8 ध्येय असतील. लक्षात ठेवा, लिहून घ्या वाटलं. 8 ध्येय सुरुवातीला ज्यावेळेस MDG सुरुवात झाली 2000 ला सबमिट झालं त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आपले 8 ध्येय असतील, 18 लक्ष्य असतील आणि 48 निर्देशांक असतील. समजलं? 8 ध्येय, 18 लक्ष्य आणि 48 निर्देशांक. 8, 18, 48 हे 2000 साली ठरवलं. पण 2008 साली त्यांनी याच्यात बदल केला, अजून या आकडेवारीत बदल केला. आधी किती होता? 8, 18, 48. 8 काय असणार आहेत? साहजिकच आहेत, ध्येय असणार आहेत. 18 काय असणार आहेत? लक्ष्य असणार आहेत. आणि 48 निर्देशांक असणार आहेत, इंडिकेटर्स असणार आहेत. आलं लक्षात? आता त्यांनी 2008 साली याच्यात बदल केला. त्यांनी काय केलं? 2008 ध्येयाचे 8च ठेवले. 18 जे लक्ष्य होते ते 21 केले आणि 48 निर्देशांक होते ते 60 केले. 8, 18, 48 वरून 8, 21, 60 केले. समजलं? यायला लागलं थोडं थोडं लक्षात, थोडं थोडं लक्षात यायला लागलंय. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये 2000 साली एवढे एवढे त्यांनी 8 ध्येय 18 आणि 48 ठेवलं. ते 2008 साली 2008 साली 8 वरून 8च ठेवलं, 18 वरून 21 केलं आणि 48 60 केलं 2008 साली. म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांनी सांगितलं का बदल केला 8 मध्ये, तर त्यांनी सांगितलं की 8 मध्ये 2008 मध्ये प्रत्येक देशाला वैयक्तिक तुमच्या प्रमाणे निर्देशांक कमी जास्त करण्यात यावे म्हणून ही वाढ केली. म्हणजे पहिली जी बनवली होती 8, 18, 48 हे अशी एक स्ट्रिक्ट लाईन होती. पण ते काही देशात कसं, काही देशात कुठला भाग कमी असतो, काही देशात कुठला भाग जास्त असतो. मग त्यांनी काय मुभा दिली की ध्येय 8च ठेवू, मग लक्ष 21 केले आणि निर्देशांक पण 60 केले. म्हणजे त्या देशाच्या नुसार तुम्ही थोडेफार चेंज करा पण अचीव्ह करा गोष्ट. म्हणजे मिलेनियम डेव्हलपमेंट गोष्ट ठरवलेले आहेत त्याला साध्य करा. आलं? आता बघा, आता हे लिहून घेऊ नका, पण हे मी 8 ध्येय वाचतोय, फक्त ऐकून घ्या. हे तुम्हाला नंतर पाठ करावेच लागतील. मेन्सला ह्याच्यावर प्रश्न 100% पडतात, त्यामुळे हे 8 तुम्हाला पाठ करणे अपेक्षितच आहे. तरी आता फक्त मी सांगतो, ऐकून घ्या. 8 ध्येय. ऐका. पहिलं ध्येय, 8 ध्येयापैकी पहिलं ध्येय, अतिदारिद्र्य व भुकेचे निर्मूलन करणे. पहिलं ध्येय काय होतं? अतिदारिद्र्य व भुकेचे निर्मूलन करणे. दुसरं, सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे. तिसरं, जेंडर समानतेस प्रोत्साहन देणे व महिलांचे सबलीकरण करणे. जेंडर समानतेस प्रोत्साहन देणे व महिलांचे सबलीकरण करणे. चौथं, बालमत्सरतेचे प्रमाण कमी करणे. चाइल्ड मोर्टॅलिटी रेट कमी करणे. चौथं. पाचवं काय? माता आरोग्यात सुधारणा घडवणे. पाचवं काय आहे? माता आरोग्यात सुधारणा घडवणे. सहावं काय आहे? HIV, एड्स व मलेरिया इतर रोगांशी सामना करणे. सहावं काय आहे? HIV, एड्स व इतर रोगांशी, मलेरिया अशा रोगांशी सामना करणे. सातवं काय आहे? पर्यावरण शाश्वता साध्य करणे. आणि आठवं काय आहे? विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे. हे 8.
हे 8 तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत. लक्षात ठेवा, कारण 8 ची सिक्वेन्स विचारतात मेन्सला. एस-डी-जी आणि एम-डी-जी मध्ये कोणते होते, कोणते नाहीत विचारतात. त्यामुळे हे तुम्हाला पाठ करावेच लागतील. एकदा फास्टमध्ये तुम्हाला अजून एकदा 8 सांगतो मी, लक्षात घ्या. कुठलं आहे? चला. पहिलं कुठलं आहे? अतिदारिद्र्य व भुकेचे निर्मूलन करणे. दुसरं काय आहे? सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे. ध्येय तिसरं काय आहे? जेंडर समानतेस प्रोत्साहन देणे व महिलांचे सबलीकरण करणे. जेंडर समानतेस प्रोत्साहन देणे व महिलांचे सबलीकरण करणे. चौथं काय आहे? बालमत्सरतेचे प्रमाण कमी करणे. बालमत्सरतेचे प्रमाण कमी करणे, चाइल्ड मोर्टॅलिटी कमी करणे चौथं. पाचवं काय आहे? माता आरोग्यात सुधारणा घडवणे. पाचवं काय आहे? माता आरोग्यात सुधारणा घडवणे. सहावं काय आहे? HIV, एड्स, मलेरिया, इतर रोगांशी सामना करणे. HIV, एड्स, मलेरिया, इतर रोगांशी सामना करणे. सातवं काय आहे? पर्यावरण शाश्वता साध्य करणे. पर्यावरण शाश्वतता साध्य करणे. आणि आठवं विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे. हं? विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे. हे 8 ध्येय लक्षात ठेवा. आता नाहीत राहणार तुमच्या लगेच. कधी-कधी माझे सुद्धा खालीवर होतात. पण जरा कंटिन्यू पाठ करून करून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. हं? 8 ध्येय समजले एम-डी-जीचे. आता बघा, भारताची अचिव्हमेंट. आपण सध्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल बघतोय, लक्षात ठेवा. सस्टेनेबल नाही. सहस्त्रक बघतोय, सहस्त्रक, मिलेनियम, मिलेनियम. लक्षात ठेवा. सस्टेनेबल नंतर आहे. आपण मिलेनियम बघतोय, सहस्त्रक. आता मग हे तर सांगितलं त्यांनी 2000 साली जाहीर केलं, 2008 साली त्यात काहीतरी बदल केले. मग त्यांनी त्यांच्या त्यांच्या देशाला, मग या एमडीजी मध्ये भारताची प्रगती किती आहे हे पण बघणं गरजेचं आहे आपल्याला. भारत किंवा युएनडीपी प्रत्येक देशाचं रिवाईज करत राहतं, बाबा तुम्ही प्रगती किती केली आहे, तुम्ही किती केली आहे, तुम्ही किती केली आहे. मग त्यात भारताची पण प्रगती बघणं अपेक्षित आपल्याला गरजेचं आहे, किंवा भारताचे जे फॅक्टर्स आहेत किंवा फॅक्ट्स आहेत दोन त्याला माहित असणं गरजेचं आहे आपल्याला. तर 2000 साली हे मिलियन डेव्हलपमेंट गोल समिट मध्ये जाहीर झालं, पण भारताने 2003 साली याचा आराखडा बनवला. 2000 साली लगेच नाही, 2003 साली. त्यांनी काय सांगितलं की 8 ध्येय, बरोबर आहे, 12 लक्ष भारताच्या रिलेटेड मुभा दिलती ना देशांना त्यांच्या त्यांच्या विरुद्ध, त्यांच्या त्यांच्या स्पेसिफिक चेंज करायला. मग 8 ध्येय, 12 लक्ष आणि 35 निर्देशांक. 8, 12 हे भारताचा आकडा. ध्येय, लक्ष, निर्देशांक हा भारताचा आकडा. समज 8, 12, 35. आता नंतर युएनडीपीने सांगितलं की भारताने त्यांनी त्यांचं कॅल्क्युलेशन केलं ना युएनडीपीने, कुठल्या कुठला देश कसा कसा काम करायला लागलाय, काय करायला लागलाय. मग युएनडीपीने सांगितलं की भारताने हे जे 12 लक्ष ठरवलेले आहेत, 12 लक्षापैकी सुद्धा 12 लक्षांपैकी सुद्धा भारताने फक्त 4च पूर्ण केले. युएनडीपीने काय सांगितलं, ह्या भारताने 12 पेक्षा फक्त 4 पूर्ण केलेत म्हणले, तुम्ही काय सुद्धा केलं नाही. पण भारत सरकारने काय सांगितलं, आम्ही 4 नाही, आम्ही 6 पूर्ण केले. म्हणजे आता ते थोडं त्यांच्या त्यांच्या मोजण्यात किंवा त्या गोष्टीत थोडं हे झालं असेल, पण हा बेसिक लक्षात राहू द्या. प्रश्न जर असा विचारला की जेवढं युएनडीपीने सांगितले तेवढी लक्ष्य भारताने साध्य केली होती, तर नाही. युएनडीपीने सांगितलं की तुम्ही 4च केलेत 12 पैकी, तर भारत म्हणते नाही, 4 नाही, आम्ही 6 केलेत, निम्म 50% आम्ही अचीव्ह केलेला आहे, असं भारताने सांगितलं. आता युएनडीपीने 4 सांगितले की तुम्ही 4च पूर्ण केले म्हणून. मग त्यांनी सांगितले की आम्ही तुम्हाला तुमची नावं सांगतो की तुम्ही कुठले 4 पूर्ण केले. म्हणजे त्यांनी त्यांचा रिझल्ट असा मांडला, त्यांचा रिपोर्ट त्यांनी असा मांडला की आम्ही तुम्हाला नावासहित सांगतो भारताला की बाबा तुम्ही कुठले 4च फक्त अचीव्ह केले, म्हणजे त्याच्यावर काम केलंय. तर कुठले 4 त्यांनी सांगितले? दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण निम्मे करणे. मी मग दुपारी सकाळच्या लेक्चरला सांगितलं होतं तुम्हाला, दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण आणि लोकसंख्या याच्यात फरक आहे, बरोबर आहे. इथं शब्द प्रमाण आहे, हे शब्द नीट वाचायचे. तर त्यांनी सांगितलं युएनडीपीने
की दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण प्रमाण पर्सेंटेज जे निम्म्याने कमी करायची होती ते तुम्ही साध्य केलंय. दुसरं त्यांनी सांगितलं की शिक्षणातील जेंडर असमानता नष्ट करणे. शिक्षणामध्ये जी जेंडर असमानता आहे ती नष्ट करण्यावर तुम्ही काम केलं आहे भारताने. 2 झाले. तिसरं त्यांनी सांगितलं की HIV एड्सचा प्रसार थांबवणे. हे एक तुम्ही सक्षम झाला आहात. आणि चौथं सांगितलं की खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने माहिती व तंत्रज्ञानाचे फायदे करून देणे. ह्या 4च गोष्टी भारतात देश तुम्ही करू शकला आहात असं त्यांनी सांगितलं. बरोबर आहे. पण आपल्या देशामध्ये नाही, आम्ही 6 पूर्ण केले. मग ते 2 कुठले असतील तेवढं काही इम्पॉर्टंट नाही. कारण आपल्याला इम्पॉर्टंट हे 4 काय आहेत? कारण युनायटेड नेशननी सांगितले की तुम्ही बाबा हे 4च पूर्ण करू शकलात. त्यासाठी हे 4 महत्वाचे आहेत आपल्याला. चला, आता MDGचं आपल्यासाठी जेवढं महत्वाचं आहे, डिटेल आहे, पण आपल्याला इम्पॉर्टंट जेवढं आहे तेवढं मी तुम्हाला सांगितलं. आता SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल बघूया आपण. MDG झालं. आता SDG बघू. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. आता हे कसं सांगितलं त्यांनी की MDGचा आराखडा 2015 ला संपला. म्हणजे त्यांनी सांगितलं की MDG मिलेनियम डेव्हलपमेंट गोल कशासाठी बनवलं होतं आम्ही? 2000 ते 2015 साली बनवलंय. म्हणजे या गोष्टीसाठी. MDG MDG 2000 ते 2015 या सालासाठी बनवले. मग त्यांनी काय सांगितलं की 2015 ते 2030 साठी SDG हे बन म्हणजे हा जो विकासाचा आराखडा चाललेला आहे, ही जी शाश्वत डेव्हलपमेंट पुढे चाललेली आहे, ही जी शाश्वत शाश्वत गोष्टी आपण काम करत आहे त्याच्यात खंड पडायला नको. म्हणून पुढच्या 15 वर्षासाठी त्यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हा एक आराखडा तयार केला किंवा त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. आणि त्याला अजून एक कारण काय सांगितलं की मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे 2000 आणि 2015 साली बनवलं गेलेलं होतं, कोणासाठी बनवलं होतं ते? तर विकसनशील देशांसाठी बनवलं होतं. त्याच्यावर बऱ्याच विकसनशील देशांनी त्याचं प्रमाणे काम केलं नाही, बरे काही कारण असतात. म्हणजे ज्या अपेक्षा पूर्ण होतील म्हणून बनवलं होतं 2000 ते 2015, त्या बऱ्याच विकसनशील देशाच्या पूर्ण झालेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल बनवू. त्याचं वर्ष किंवा त्याचा कालखंड असेल 2015 ते 2030 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल या 15 वर्षासाठी, म्हणजे 16 ते 30 ऍक्च्युअली. 15 ला चालू झालं, पण आकडेवारी जर खूपच फॅक्च्युअल खूपच क्लिअर पाहिजे असेल तर 2016 ते 2030 असा लक्षात. हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 15 वर्षासाठी शाश्वत विकास लक्षणं, हे लक्षात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल शाश्वत विकास लक्ष्ये हे ठरवण्यात आली. आता हे कधी ठरवण्यात आलं? तर डिसेंबर बहुतेक डिसेंबरच 2015. 2015 स्पेसिफिक लक्षात ठेवा, महिना आठवला सांगतो तुम्हाला मी. 2015 मध्ये न्यूयॉर्कला संयुक्त राष्ट्राची एक आमसभा भरली होती. सप्टेंबर 2015. सप्टेंबर 2015 मध्ये न्यूयॉर्कमध्ये सप्टेंबर 2015 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एक युनायटेड नेशनची एक जनरल मीटिंग भरली होती. कधी? सप्टेंबर 2015 मध्ये 17व्या संयुक्त राष्ट्र शाश्वत विकास परिषद. ही जी जनरल मीटिंग भरली होती सप्टेंबर 2015 मध्ये, त्यात 17व्या ह्याच्यात शाश्वत विकास परिषद हे स्वीकारण्यात आलं. हे स्वीकारण्यात आलं कधी? सप्टेंबर 2015.
त्यामध्ये त्यांनी सांगितलं की संपूर्ण जगासाठी हा डिफरन्स आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. तुम्हाला सांगितलं 2000 ते 2015 जे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल होतं ते विकसनशील डेव्हलपिंग कंट्रीज साठी होतं. पण यांनी जे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा कालखंड काढला किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट ठरवलं 2015 साली सप्टेंबरमध्ये आमसभेने युनायटेड नेशनचा, त्यात त्यांनी सांगितलं की हे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असतील ते सगळ्या जगासाठी लागू असतील. समजलं? हे लक्षात ठेवा, सगळ्या जगासाठी लागू असते, हे महत्वाचं आहे. आणि त्यांनी सांगितलं की 17 SDG. आता हे काय तुम्ही बघून घ्या, हे काय मी तुम्हाला सगळे सांगत बसत नाही. किंवा अरे 17 SDG कुठे गेलं? 17 SDG झालेली. ओके, लक्ष असू द्या, जाऊ द्या. हा, आलं, दोनदा आला. 17 SDG, 17 सस्टेनेबल. ते 8 होते, हे 17. हे लक्षात ठेवा, 17 सस्टेनेबल गोल. मग आता ह्याच्यात त्यांनी ते सांगितलं की बाबा कधी स्वीकार करण्यात सांगितलं तुम्हाला, सप्टेंबर 2015 मध्ये जी सभा भरली त्याच्यात त्यांनी सांगितले की आम्ही SDGचा स्वीकार केला. सप्टेंबर 2015, हे पण विचारलेलं आहे बाबा. सप्टेंबर 2015 मध्ये जी आमसभा झाली, जी मीटिंग झाली युनायटेड नेशनची, त्यात त्यांनी ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं मान्यता दिली की बाबा हा, आपण आता हे स्वीकारू, 17 गोल असतील आणि पूर्ण जगासाठी लागू असेल. त्यांनी सांगितलं की 17 गोल आणि 169 टार्गेट्स, हे त्यांनी ठरवलं. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं त्यांनी ज्यावेळेस सप्टेंबर 2015ला आमसभेने ऍक्सेप्टेड केलं की बाबा हा चला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आपण करूया, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 17 गोल राहतील आणि 169 टार्गेट राहतील. हे लक्षात ठेवा, आकडेवारी 17 आणि 169, म्हणजे की पूर्ण जगाला लागू राहील. आणि त्याचा स्पेसिफिक कालखंड कधी होता तुम्हाला सांगितलं मी, 2016 ते 2030. तर 2016 ते 2030 ते पण कसा, 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2030. एकदम तुम्हाला आकडेवारी तारखेसहित पाहिजे असेल तर हा टाइम फ्रेम आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा. कधीपासूनचा, 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2030. समजलं, हा टाइम फ्रेम. आणि 17 आणि 169 हे गोल्स आणि टार्गेट्स त्यांनी ठरवले. आणि त्यांनी अजून काय सांगितलं की हे पूर्ण जगाला लागू होईल, जगातल्या प्रत्येक देशाला लागू होईल. आधी जसं मिलियन डेव्हलपमेंट गोल फक्त विकसनशील देशाला लागू होतं, तसं नाही, विकसित देशांना पण हे लागू होईल. मग ह्याच्यात त्यांनी स्पेसिफिक टार्गेट काय ठेवलं की दारिद्र्य, भू विषमता नष्ट करणे, हवामान बदल, पर्यावरण याच्यावर लक्ष देणे किंवा कृती करणे, आणि आरोग्य आणि शिक्षण या गोष्टीवर पण प्रोत्साहन करणे. म्हणजे जनरली तेन हे सेमच आहे, फक्त हे स्पेसिफिक MDG आणि SDG मध्ये काय करतात माहिती का तुम्हाला परीक्षेत विचारताना, की स्पेसिफिकली ते परीक्षेत विचारताना तुम्हाला आकडेवारी विचारतील, त्याचे किती आहेत, याचे किती आहेत, किंवा हा कधी लागू झालं, त्याचा कालखंड किती होता, किंवा SDG ला कधी मान्यता देण्यात आली, कितवी आमसभा होती, म्हणजे ह्या जनरल गोष्टी. त्यामुळं आणि SDG जे 8 आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजेत, आणि 17 सुद्धा मेन्सला पाठ होऊन जातील तुम्हाला, पण केलं तरी खूप चांगलं. म्हणजे तिथं जे मेन्सला पेपर सोडवताना, HRDचा पेपर सोडवताना स्पेसिफिकली हे जे 17 गोल्स आहात त्यांना जोड्या लावामध्ये विचारतात ते. त्यामुळे आता लगेच पाठ होणार नाही तुमचा बसल्यावर, पण वाचून 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 पाठ होईल. पण हे वाचाच, हे जोड्या लावामध्ये विचारलं जात मेन्सला HRDच्या पेपरमध्ये, म्हणून मी तुम्हाला एवढं नीट आणि एवढं हळू शिकवतोय.
आता आपण SDG आणि MDG म्हणजे काय, सारखं मी SDG MDG करतोय, जरा ते क्लिअर झालं की नाही तुमच्या डोक्यात आधी MDG आहे. आजचं लक्षात ठेवा, एम आधी येतं का एस आधी येतं, एम म्हणून आधी MDG आणि एस नंतर येतं म्हणून नंतर SDG. आपल्याला काय लक्षात ठेवण्यासाठी. पण एम म्हणजे काय, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल. मिलेनियम कधी सुरुवात झाली, 2000 साली, म्हणून ते 2000 पासून 2015 पर्यंत. आणि त्याच्यानंतर मग बाकीचं आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल SDG 16 ते 30. आता या दोन्हीच्यातला फरक बघूया आपण, डिफरन्स काय. तर आधी तुम्हाला सांगितलं मी, MDG हे फक्त विकसनशील देशांसाठी लागू होते, फक्त डेव्हलपिंग कंट्रीसाठी लागू होते MDG. जे की SDG आहे ते पूर्ण जगासाठी लागू आहे. आलं लक्षात. MDG फक्त विकसनशील देशांसाठी लागू आहेत आणि SDG हे सर्व देशांना लागू आहे. समजलं. आता MDG मधला आणि SDG मधला दुसरा फरक, ठळक फरक बघू आपण, हे तुम्हाला शिकण्यासाठी आहे. MDG मधलं काय म्हणत होतं की MDG मुख्यतः कशावर टार्गेट होतं MDGचं. MDG हे मुख्य दारिद्र्य निर्मूलनाशी संबंधित होतं. आपण बघितलं ना MDGचे 8 त्यातले पहिले 4-5 तर दारिद्र्य भूक ह्याच्या रिलेटेड होते. म्हणजे MDGचा मेन फोकस काय होता, विकसनशील देशातली जी दारिद्र्यता होती ती कमी करणे, याच्यावर त्याचा फोकस होता MDGचा. तेच HDGचा कसा आहे, हे पूर्ण व्यापक लक्षण आहे. हे जे 17 गोल्स आहेत आणि 169 टार्गेट आहेत ना, हे पूर्ण सगळ्या बाजू कव्हर करतात. हे व्यापक आहे एवढंच. MDG ठरवताना विकसनशील देशांना पुरेसा विचार, म्हणजे ते म्हणजे ह्या बोलायच्या गोष्टी आहेत की बाबा MDG विचार. आता MDG ठरवलं कोण, तुम्हाला मी सांगितलं युनायटेड नेशनच्या सभेने, बरोबर आहे. ठरवलं कोणासाठी, विकसनशील देशांसाठी. पण युनायटेड नेशन मध्ये सगळ्यात जास्त बोलबाला कोणाचा आहे, विकसित देशांचा. म्हणजे त्यांनी काय केलं, विकसित देशांनी काय केलं की त्यांच्या मनानुसार किंवा त्यांच्या इच्छेनुसार विकसनशील देशांसाठी टार्गेट ठरवले. त्यांचं इनपुट कमी घेतलं भारतासारख्या देशांचं. ठरवलं कोण, डेव्हलप्ड कंट्री. ठरवलं कोणासाठी, डेव्हलपिंग कंट्रीसाठी. लक्षात येतोय फरक. मग ते कधी केलं त्यांनी, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल होते, ते एसडीजी मध्ये काढून टाकले. एसडीजी मध्ये काय केलं, पूर्ण जगासाठीच त्यांनी कायदा नियम बनवले. त्याच्यामुळं विकसनशील देशांचं पण मतं घेण्यात आली आणि विकसनशील देशांची पण मतं घेण्यात आली. समजलं. आता शाश्वत विकास संकल्पनेचा उगम किंवा पहिल्यांदा कुठं वापरण्यात आलं, एवढं लक्षात ठेवा. थोडं 2-3 फॅक्ट्स आहेत तेवढ्या. शाश्वत 1980, शाश्वत विकास 1980 साली जागतिक संवर्धन डावपेच. कधी, 1980 साली जागतिक संवर्धन डावपेच, वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटजी. युनायटेड नेशनचे 2 तज्ञ होते. युनायटेड नेशनचे 2 तज्ञ होते. त्यांनी काय केलं, 1980 साली वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटजी, त्यालाच मराठीत म्हणतात जागतिक संवर्धन डावपेच, हा एक अहवाल प्रकाशित केला. कधी, 1980 साली. या अहवालात पहिल्यांदा सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्द वापरण्यात आला. हा विचारलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. ते 2 शास्त्रज्ञांचे याचे, अर्थशास्त्रज्ञांची तुम्हाला नाव पण, 2 तज्ञांची नाव पण सांगतो तुम्हाला. इवा बेलाफोर, नाव लक्षात ठेवा, इवा बेलफोर. आता ही नावं कशी आहेत माहिती का, उद्या विचारलं तुम्ही मला कदाचित तर मला सुद्धा आठवणार नाही. म्हणजे एवढी ती नावं, खूप नावं असतात. त्यामुळे त्याला वाचत राहायचं. हे तुम्हाला पाठ असावेत अशा अपेक्षित नसते, पण ज्यावेळेस तुमच्यासमोर पर्याय येतील त्यावेळेस तुम्हाला बरोबर लक्षात येईल, अरे हा पर्याय आहे. आपल्याला टार्गेट काय असतं आपलं, 4 ऑप्शन मधला पर्याय शोधून काढणे. त्यामुळं सगळंच पाठ, सगळंच मगअप करायचा विचार करू नका किंवा प्रयत्न सुद्धा करू नका. थोडं लॉजिकली अभ्यास करा. थोडा लॉजिकल अभ्यास म्हणजे काय, की बाबा हे जे 2 सायंटिस्ट आहेत यांची जी तुम्हाला तज्ञांची नावं सांगत आहे,
तुम्हाला पाठ असणं अपेक्षित नाही, फक्त हे जाता येता वाचायचे. कशाला बाबा? वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटर्जी. वर्ल्ड कन्झर्वेशन कशासाठी होती ती? सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत शाश्वत शाश्वतसाठी दोघं जण होते. कोण होते दोघं? पहिलं नाव तुम्हाला सांगितलं आता मी, इवा बेलफोर. पहिलं नाव सांगितलं तुम्हाला मी, इवा बेलफोर. आणि दुसरं वेग जॅक्सन. वेग जॅक्सन, इवा बेलफोर, या दोघांनी 1980 साली हा एक अहवाल मांडला आणि त्या अहवालात पहिल्यांदा हे शब्द वापरण्यात आला. समजलं? लक्षात आलं? म्हणजे आपल्यासाठी बाकीचा आहे भरपूर, पण आपल्यासाठी महत्वाचं सध्या एवढाच आहे. त्यानंतर वुडलँड आयोग आहे, त्याचा अहवाल आहे. आता आपण 2 कमिशन बघू, ज्यांनी हे कमिशन कुठले बघायचे माहितीये का आपल्याला? की ज्या कमिशनने आपल्याला व्याख्या सांगितली शाश्वत, म्हणजे हे मेन्सला उपयोगी आहे ऍक्च्युअली. तरी तुम्हाला मी ती कमिशन सांगतो, कमिशनची नावं सांगतो आणि त्या कमिशनने सांगितलेली व्याख्या सांगतो, फक्त ऐकून घ्या. तुम्हाला जसं वाचाल तुम्ही देसले सरांचं पुस्तक किंवा किरण देसले सरांचं किंवा आपल्या सरांचं पुस्तक, दोन्ही पुस्तकांमध्ये तुम्हाला येऊन जाईल की बाबा ह्या दोनपैकी व्याख्या कोण सांगितल्या. तुम्हाला मी व्याख्या का सांगितल्या? कारण ही व्याख्या त्यांनी मेन्सला जोड्या लावामध्ये विचारल्या होत्या. शाश्वत विकासाची व्याख्या जोड्या लावामध्ये विचारल्या होत्या, म्हणून तुम्हाला या 2 इम्पॉर्टंट आहेत तेवढ्या सांगतो. ब्रडलँड आयोग. ब्रडलँड आयोग, ब्रडलँड. ही एक कमिशन होती, ब्रडलँड कमिशन. 1983 साली स्थापन झाली. कधी झाली? 1983 साली. 1983 साठी ह्या कमिशनचे अध्यक्ष कोण होतं? तर नॉर्वेच्या ज्या पंतप्रधान होत्या त्यावेळेसच्या श्रीमती ग्रो हार्वेन ब्रेंटलँड हे त्यांचं नाव होतं, त्याच्यावरून त्यांना कमिशनचं नाव देण्यात आलं. ठीक आहे, लक्षात ठेवलं तरी चालेल, नाही तर ते कमिशन लक्षात ठेवा. 1983 साली संयुक्त राष्ट्रांनी ही कमिशन स्थापन केली होती. मग त्यांनी 1987 साली, 83 स्थापन झाल्यावर 1987 साली या कमिशननी एक रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टचं नाव आहे, खूप महत्वाचं नाव आहे, खूप म्हणजे खूप महत्वाचं नाव आहे, आवर हे कमिशन दिलं नाव, एक रिपोर्ट दिला या कमिशननी. ब्रडलँड आयोगने 83 ला स्थापन झाली, त्यांनी 87 ला एक कमिशन दिलं, कमिशन एक रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टचं नाव त्यांनी काय ठेवलं? आवर कॉमन फ्युचर. आणि त्याच्यात त्यांनी शाश्वत विकासाची व्याख्या सांगितली. हे असा सिक्वेन्स आहे, लक्षात ठेवा. हे ब्रंटलँड होत्या कोण? तर नॉर्वेच्या पंतप्रधान होत्या. त्यांच्या अंडर युनायटेड नेशनने 1983 साली एक कमिटी स्थापन केली, कमिशन स्थापन केलं. त्या कमिशनने 1987 ला एक रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टचं नाव काय होतं? आवर कॉमन फ्युचर. आणि त्याच्यात त्यांनी शाश्वत विकासाची व्याख्या सांगितली. अशी सिक्वेन्स आहे. आता बघा, शाश्वत विकासाची व्याख्या. शाश्वत विकासाची व्याख्या त्यांनी काय सांगितली? आता ही व्याख्या तर म्हणजे तुम्हाला फक्त अर्थ कळाला त्यातला तरी सफिशियंट आहे, म्हणजे जोड्या लावामध्ये येऊन जातो अर्थ बऱ्यापैकी. त्यात ही व्याख्या तर म्हणजे पाठ राहील किंवा होईल असं नाहीये. तुम्हाला मी व्याख्या वाचतो, फक्त एकदा सांगतो तुम्हाला मी व्याख्या, तुम्ही ती ऐकून घ्या. शाश्वत विकास म्हणजे असा विकास, शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो भविष्यकालीन पिढीच्या दृष्टीने, शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो भविष्यकालीन पिढ्यांच्या स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी क्षमता धोक्यात न आणता आत्ताच्या गरजा भागवते. ब्रंटलँड आयोगने 1983 ला बसवला होता. नॉर्वेचे पंतप्रधान होत्या त्या. त्याने 1987 ला रिपोर्ट दिला. 1987 ला रिपोर्टचं नाव होतं आवर कॉमन फ्युचर. त्याच्यात त्यांनी शाश्वत विकासाची व्याख्या पहिल्यांदा डिटेलमध्ये सांगितली. त्यांनी शाश्वत विकासाची व्याख्या काय सांगितली? की शाश्वत विकास म्हणजे असा विकास जो भविष्यकालीन पिढ्यांची गरजा भागविण्यासाठी जी क्षमता आहे ती कमी न करता
आपण आपल्या वर्तमान गरजा पूर्ण करणे. म्हणजे भविष्यासाठी आपले जे भविष्य पिढी आहे, जे आपले पुढची जनरेशन येणार आहे, त्यांना त्यांच्या विकासासाठी ज्या गरजा लागणार आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी जे काही रिसोर्सेस आहेत, ते तसेच ठेवून आपण आपल्या वर्तमान गरजा भागविणे. म्हणजे सध्या आपण काय करतोय, उदाहरण तुम्हाला सांगायचं तर, सध्या सध्या आपण काय करतोय, तर आपण खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड करतोय. खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे आपण जे भविष्यासाठी ऑक्सिजन लागणार आहे, भविष्याच्या पिढीला त्यांच्या गरजेचं ऑक्सिजन कमी करतोय आपण जंगलतोड करून, झाडं तोडून आणि आपल्या वर्तमानच्या गरजा भागवतोय. तर यांनी काय सांगितलं, हा शाश्वत विकास नाहीये. शाश्वत विकास काय असतो, तर तुम्ही तुमच्या भविष्यातल्या गरजा भागवण्यास, भविष्यातल्या पिढीच्या गरजा भागवण्यासाठी त्यांचे रिसोर्सेस तसेच ठेवा आणि तुमच्या वर्तमानाच्या गरजा भागवा. हा आहे शाश्वत डेव्हलपमेंट. ही कोण डेफिनेशन सांगितली? 1987च्या आवर कॉमन फ्युचरमध्ये ब्रेनलँड आयोग जो 83 ला स्थापन झाला, नॉर्वेच्या पंतप्रधान होत्या. त्यांनी ही डेफिनेशन दिली शाश्वत डेव्हलपमेंटची. समजलं? शाश्वतचं. आता एक दुसरी डेफिनेशन आहे महत्वाची. दुसरी डेफिनेशन आहे महत्वाची, ती बघू आपण वसुंधरा परिषदमध्ये दिली. वसुंधरा परिषदमध्ये म्हणजे कधी? 1992 ला. 1992 ला वसुंधरा परिषद म्हणजे अर्थ समिट भरवण्यात आली. ती कशावरून? हे कधी दिली तर 87 दिली होती, ब्रेनलँड आयोग. मग हा जो रिपोर्ट दिला होता आवर कॉमन फ्युचर, याचा अभ्यास करण्यासाठी रिओ द जिनारिओ म्हणजे ब्राझीलमध्ये एक संयुक्त परिषद भरवण्यात आली. 1992 रिपोर्ट 87 दिलाय म्हणल्यावर 5 वर्षांनी परिषद भरवण्यात आली रिओ द जिनारिओ मध्ये. रिओ दी जिनारिओ कुठे आहे ते? ब्राझीलमध्ये. त्याचं नाव होतं अर्थ समिट किंवा वसुंधरा परिषद. 1992 ला पहिली झाली. त्याच्यात त्यांनी वसुंधरा परिषद त्याला घोषित केलं, म्हणजे त्याचं नाव संबोधन केलं. तर मग त्यांनी काय केलं, की त्यांनी सांगितलं की बाबा शाश्वत डेव्हलपमेंटची व्याख्या हे नाही एक दिली. यांनी काय दिली? शाश्वत डेव्हलपमेंट. थोडं अजून एक 5 मिनिट स्ट्रेच करा. हा टॉपिक संपत आलेला आहे, आपण थांबू. 5-10 मिनिट फक्त स्ट्रेच करा, कारण हा संपला म्हणजे मला माहिती आज लोड झालाय दुपारी खूप, थोडा हेवी टॉपिक घेतलाय मी. आणि 5 मिनिट संपत आलेला आहे. 5 मिनिट थोडं स्ट्रेच करा, कारण ही लिंक महत्वाची. तर मी काय सांगतो तुम्हाला, वसुंधरा परिषद कधी भरली? 1992. कोणाच्या रिपोर्टचा अनालिसिस करण्यासाठी? 1987 ला जी आवर कॉमन फ्युचर रिपोर्ट मिळाला, तो कोण दिला? नॉर्वेचे ब्रेनलँडच्या ज्या प्राईम मिनिस्टर होत्या, त्यांना 1983 मध्ये त्यांच्या अंडर एक कमिशन बसवलं होतं, त्यांनी हा रिपोर्ट दिला. आले हे 3 टप्पे लक्षात? तर मग ह्या 1992च्या अर्थ समिटनी, वसुंधरा परिषदनी शाश्वत डेव्हलपमेंटची व्याख्या काय सांगितली? शाश्वत विकास काय सांगितला त्यांनी? तर विकासाचा हक्क अशा रीतीने साध्य व्हायला हवा, विकासाचा हक्क अशा रीतीने साध्य व्हायला हवा की सध्याची पिढी आणि भविष्याची पिढी यांच्या दोघांच्या पर्यावरण गरजा समन्वय पद्धतीने साध्य आहेत. म्हणजे सेम आहे. ऍक्च्युली मी तुम्हाला शब्द का सांगितले स्पेसिफिकली, तर हे जोड्या लावामध्ये ते जास्तीत जास्त शब्द विचारतात. त्यामुळे तुम्हाला जर फक्त त्या ब्रेडलँड आयोगाचं जरी समजलं, लक्षात राहिलं, तरी हे येऊन जाईल तुम्हाला. रिओ दे जिनारिओ 1992 मध्ये. समजलं तुम्हाला बऱ्यापैकी? आता एक शेवटचा कन्सेप्ट राहिलेला आहे, तो तुम्हाला सांगतो मी, की हे जे शाश्वत विकास कशावर आधारलेला आहे? एक 4 पिलरवर, 4 गोष्टींवर. शेवटचाच टॉपिक आहे. एक 2-4 मिनिटं फक्त होल्ड करा. शेवटचा टॉपिक फक्त कशावर आधारित? शाश्वत विकास म्हणजे काय? तर सगळ्या बाजूंचा शाश्वत विकास. सगळ्या म्हणजे कुठल्या? आर्थिक बाजूंचा शाश्वत विकास म्हणजे इकॉनॉमिकल सस्टेनेबिलिटी, बरोबर आहे. त्यानंतर सामाजिक शाश्वतता म्हणजे सोशल सस्टेनेबिलिटी, बरोबर आहे. तिसरं पर्यावरण शाश्वतता म्हणजे एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी, आणि चौथं इन्स्टिट्यूशनल सस्टेनेबिलिटी. म्हणजे जनरल आहे. म्हणजे शाश्वत म्हणजे काय? तर सगळ्या गोष्टींचा शाश्वत विकास करणे. सगळ्याच गोष्टी, इकॉनॉमिक असू दे, एन्व्हायरमेंट असू दे, ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरून पुढच्या पिढीसाठी, त्यांना वापरण्यासाठी अस्तित्वात असणे. हा आहे शाश्वत विकास. कुठून आला? पहिल्यांदा कधी वापरलं गेलं? शाश्वत विकासाचे आधार काय? म्हणजे हे 4 तुम्हाला टर्मिनॉलॉजी म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हे तुम्हाला मी सांगितलं. चला, आज खूप हेवी झालं इकॉनॉमिक्सचा टॉपिक, पण हा खूप महत्वाचा टॉपिक आहे.
खूप म्हणजे खूप महत्वाचा टॉपिक आहे. आता कोणाला यात अडचण असेल तर विचारा 5 मिनिट. कारण मला सुद्धा जाणवलं असे खूप हेवी होतं. तुम्हाला बऱ्याच गोष्टी गेल्यानंतर वाचा. नाही समजलं यातलं तर पुढच्या लेक्चरला टॉपिक स्पेसिफिक विचारा मला. कुठला इक्वॅलिटी इंडेक्स समजला नाही, काय समजला नाही, तर पुढच्या वेळेस तुम्हाला मी अजून एकदा सांगेन. कारण आज जरा इकॉनॉमिक्स सिलेबस पण कव्हर करणं गरजेचं आहे आपल्याला. त्यामुळे मी थोडं फास्ट घेतलं थोडं. विचारा कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर. मोहिनी, अमृता, निशा, अजून कोण पण आहे? कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? म्हणजे आत्ताच तुम्ही विचारावं किंवा लक्षात येईल असं म्हणत नाही मी. घरी गेल्यावर पण बघा. हे एकदा वाचा कोळंबे सरांच्यातून. कोळंबे सरांच्या पुस्तकात चांगलं दिलेलं आहे. ठराविक जेवढं आपल्याला सफिशियंट आहे सध्याच्या लेवलला ते दिलेलं आहे. इकॉनॉमिक्सचं कोळंबे सरांचं पुस्तक रेफर करा. ते पुस्तक पूर्ण झाल्यानंतर देसले सरांचं पुस्तक रेफर करा. कारण ते खूप डिटेल दिलेलं आहे. बेसिक गोष्टी चांगल्या आहेत कोळंबे सरांच्या पुस्तकातून होतात. ते पुस्तक सुद्धा वाचायला सुरुवात करा. विचारा कोणाला काय असेल तर प्रॉब्लेम. नसेल तर मग थांबायचं का? दोन्हीपैकी एक तर उत्तर द्या. एक तर प्रॉब्लेम विचारा, नाहीतर थांबायचं का सांगा. ओके, चालेल. पुढच्या वेळेस येताना अजून ह्यात काय असेल प्रॉब्लेम तर मला माहिती आहे की ही गोष्ट 100% पहिल्याच ह्याच्यात समजणार नाही तुम्हाला. वाचून या. नाही समजलं तरी इंडेक्स पुढच्या वेळेस मी अजून एकदा सांगेन. चलो, बाय, हॅव अ गुड डे.